असतात रेड कलरच्या, जवळपास अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज रेड कलरमध्ये जास्त आहे. मग त्याच्याबद्दल तुमचं डाळिंब असेल, द्राक्ष असतील, त्याच्यानंतर पेरू असेल, हा रेड कलर पिंक पेरू. याच्यामध्ये काय आज बरेचसे पब्लिकेशन्स इंटरनेट आज आपल्याला फ्री भेटायला लागले, बरेचसे रिसर्च पेपर आपल्याला वाचता येतात का रेड कलरमध्ये खाण्यासाठी शरीरासाठी कोणतं आहे. इथून पुढला काळ टेस्टसाठी नाही आहे, पण शरीरासाठी असणारा मेडिसिनल व्हॅल्यूज त्या पिकामध्ये काय हे असेल तरच ते विकलं जाणार आहे. जानेवारी एंडिंगपासून 25 ते 30 ह्युमिडिटी आजपर्यंत ह्या 5 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये कधीच झालं नव्हतं. हवेमधली ह्युमिडिटी त्यावेळेस कमी होती, त्यावेळेस झाडामधला नायट्रोजन हा कमी होतो आणि नायट्रोजन कमी झाला तर झाडाची ग्रोथ कमी मिळते. मग जर ह्युमिडिटी कमी झाली का लगेच आपण नायट्रोजनची लेवल ही वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे हे एक आम्हाला आमच्या वेदर स्टेशन असल्यामुळं आम्हाला ते लगेच इंडिकेटर होतं का दरवर्षीपेक्षा चालू वर्षी ह्युमिडिटी कमी झाली आहे आणि ह्युमिडिटी कमी झाली का झाडाची ग्रोथ कमी येते. तो व्हाईट असतो ना लस्टर हा सगळा हा पाहिजे. तो जर तो गेला तर जवळपास किलो मागं 10 ते 20 रुपये आमचे कमी होतात. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. खरं तर आज आपण ज्या शेतकऱ्यांसोबत बोलणार आहोत त्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित अवॉर्ड मिळालेला आहे, जो प्रगतशील शेतकऱ्यांना दिला जातो. आणि ते नगर जिल्ह्याचे एक प्रगतशील द्राक्ष शेतकरी आहेत. ते द्राक्षच नाही पण डाळिंबाची शेती करतात, भाजीपालाही करतात आणि अगदी सायंटिफिकरित्या ते ही शेती करतात. त्याचप्रमाणे त्यांना रोमिफ इंडियाकडूनही रेसिड्यू फ्री जे ते द्राक्ष उत्पादन करतात त्यासाठी अवॉर्ड मिळालेला आहे आणि असे त्यांना भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत राहुल रसाळ सर, जे एक द्राक्ष उत्पादक आहेत नगर जिल्ह्यामध्ये निघोज गावामध्ये. त्यांच्यासोबत आज सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच आपल्यासोबत आहेत आज प्रशांत नाईकवाडी सर. डॉक्टर प्रशांत नाईकवाडी सरांचा आपला पहिला इंटरव्ह्यू झाला आहे सेंद्रिय शेतीवरती. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा, मी लिंक वरती देते. आणि सर हे रोमिफ इंडियाचे रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडियाचे अध्यक्ष आहेत. आणि हा इंटरव्ह्यू सुरू करण्या अगोदर रसाळ सर एक खूप सायंटिफिकरित्या शेती करतात आणि त्या बाबतीत ते काही इन्स्ट्रुमेंट वापरतात. ते अगदी आपण पाहून घेऊया. त्याबद्दल त्यांनी काही एक्सप्लेनेशन केलं ते आधी पाहूया आणि मग आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. इथे ॲडव्हेंट वेदर या कंपनीचं वेदर स्टेशन आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 11 ते 12 पॅरामीटर्स मिळतात. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी असणारं पॅरामीटर्स आहे रेन गेज. आता याच्यात रेन गेजमध्ये 3 गोष्टी आम्हाला मिळतात. रेन डेन्सिटी, पावसाचं पडणारं स्पीड, ते पाऊस पडतो त्या स्पीडने, तर त्या स्पीडमध्ये आम्हाला आमची वॉटर होल्डिंग कमी आहे प्लॉटमध्ये. साधारणपैकी 10 ते 20% वॉटर होल्डिंग आहे. तो हा जास्त पडणारा पाऊस, समजा 60 mm पाऊस पडलाय आम्हाला पर आवरमध्ये एका तासामध्ये, तर तो 60 mm पाऊस पडला तर त्याच्यात न्यूट्रिएशन सगळं वॉश आउट होऊन जातं. तर तिथं पाऊस जर कमी जास्त स्पीडने पडला तर मग आम्ही तिथं जमिनीमध्ये लगेच न्यूट्रिशन व्हॅल्यू आम्हाला स्प्रेद्वारे किंवा जमिनीद्वारे आपल्याला ड्रिप इरिगेशनद्वारे आपल्याला देणं गरजेचं असतं. याच्यात पावसाचं स्पीड किती आहे त्याच्यावरती न्यूट्रिशन आपले किती धुवून गेले, कारण तो पाऊस जमिनीत जिरत नाहीये, तो वाहून जातो. त्याच्यामध्ये आम्हाला डेन्सिटी किती आहे पर आवर एका तासामध्ये किती पाऊस पडतो हा महत्त्वाचा मेजरमेंट मिळतो. दुसरं 24 तासामध्ये किती पाऊस पडलाय आणि वर्षात किती पडलाय. चालू वर्षी आमच्यात 549.3 mm पाऊस पडलाय. याच्यामध्ये आम्हाला म्हणजे हा पाऊस आमचा लास्ट पाऊस झालाय नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबरपासून वर्षभर पुढं क्रॉप पॅटर्नचं काय नियोजन आहे आपल्याकडं. आमच्याकडे जवळपास 700-800 mm पावसाची अपेक्षा असते. आम्ही मेन क्रॉप ठेवतो, बाकीचे क्रॉप आपण करत नाही. म्हणजे समजा व्हेजिटेबल असेल, टोमॅटो असेल किंवा बाकीचं जास्त पाणी लागणारं क्रॉप आपण करत नाही. तिथं आपण याचं नियोजन करतो. दुसरं लक्स लाईट, सूर्यप्रकाशाची तीव्रता किती. आता 20,590 लक्स लाईट आहे. आता समजा किती आता आपलं टायमिंग आहे जवळपास 4:24 आहे. मग एवढी लक्स लाईट आहे आपल्याला दिवसात. आता फोटोसिंथेसिससाठी जवळपास 60,000 लक्स आपल्याला लागतात. किंवा मध्यक्षयुक्ताचे देश कंट्रीज आहे ती जवळपास 1.5 लाख लक्स लाईट राहते. त्या तुलनेत आपल्याकडे त्या व्हरायटीज आपण आणतो तर त्या व्हरायटी आपल्याकडे सुटेबल होतात का नाही हा डाटा आपल्याला ही ग्राफच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. आता इथं हा टेम्परेचर ग्राफ आहे. आता हे 60 तासापूर्वीचं टेम्परेचर आहे परवाचं
जवळपास आता इथं मिनिमम टेम्परेचर 14.0 आहे आणि मॅक्झिमम टेम्परेचर मिनिमम 14 आणि मॅक्झिमम 34. म्हणजे हा डिफरन्स हा 20 डिग्रीचा आहे. झाडाला जर 20 डिग्रीपेक्षा जास्त डिफरन्स जर गेला तर झाड अबायोटिक तयार करतं. म्हणजे डाळिंब असेल, द्राक्ष असेल, डाळिंबात त्याचे दुष्परिणाम आहे. जर आपण तसं टेम्परेचर आपल्याला आढळलं तर आपण लगेच सॅलिसिलिक ऍसिड 2 ml 3 ml त्याचा स्प्रे करतो किंवा मारतो. त्याच्यानंतर द्राक्षामध्ये याचा फायदा होतो कलर व्हरायटीसाठी. क्रिम्सन सीडलेसला इथेनॉलची निर्मिती होतीये अबायोटिक ट्रेस तयार झाला आणि इथेनॉलची निर्मिती झाली तर क्रिम्सन सीडलेससाठी आपल्याला कलर येण्यासाठी आज रेसिपीमध्ये इथेनॉल बॅन आहे. इथिलीन आपण बाहेरच्या देशांमध्ये जर एक्सपोर्ट करायचं असेल तर वापरू शकत नाही. तर या पद्धतीने आपण क्रिम्सनसाठी कलरला नॅचरली झाडाला इथेनॉल कसं डेव्हलप होईल यानुसार आम्ही आपल्याला हा 5 वर्षाचा डाटा आहे. कुठल्या महिन्यात किती टेम्परेचरचा डिफरन्स होता त्यानुसार द्राक्षाचा प्रूनिंग घेतो आणि त्याच कलर सॉफ्टनिंगला सॉफ्टनिंग स्टेजला आपण हार्वेस्टिंग टाइम आणला जातो. पण व्हाईट द्राक्षासाठी हे रॉंग टाइम आहे. व्हाईट द्राक्षाला आपण तिथं सॅलिसिलिक ऍसिडचा स्प्रे करतो किंवा पाण्याचा टेस्ट मॅनेजमेंट करतो. त्या पद्धतीने त्याला पिंक बेरीज येण्याची दाट शक्यता असते. त्या क्रॉप पॅटर्ननुसार इथेनॉलचा फायदा कुठल्या पिकाला आहे आणि साईड इफेक्ट कुठल्याला आहे हे सगळं मॅनेजमेंट केलं जातं. त्याच्याबरोबर ह्युमिडिटी. आता इथे ह्युमिडिटी 32 पॉईंट मिनिमम दुपारची आणि मॅक्झिमम ह्युमिडिटी 88 आहे. पण आपल्याला ॲग्रिकल्चर आता बागेमध्ये स्प्रे करण्यासाठी आम्हाला जवळपास 45 ह्युमिडिटी पाहिजे. 45 ह्युमिडिटी आणि 25 टेम्परेचर जर असेल तर आपण स्प्रे मारू शकतो. ही रेड लाईन ही आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे इथं जर 45 ह्युमिडिटी असेल तरच आपण स्प्रे मारू शकतो, नाहीतर आम्ही स्प्रे मारत नाही. आता हा एक डेल्टा टी म्हणून ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचा एक रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे पाठीमागल्या काही काळामध्ये. तर हा डेल्टा टी याच्यामध्ये आपल्याला हे दाखवतोय का 2 डेल्टा ते 8 डेल्टा हा जर असेल तर परफेक्ट डेल्टा टी कंडिशन फॉर द स्प्रेइंग. म्हणजे याच्यामध्ये काय दाखवलं जातं, आपण ब्लोअर मधून आपलं ते औषध निघतात आहे, ड्रॉपलेट साईज 50 मायक्रॉन 25 मायक्रॉन. तर तो पार्टिकल बागेपर्यंत जाईपर्यंत 1 मीटर जागा असते. जर त्याच्यातली ह्युमिडिटी कमी असेल तो औषध आपण ते मारतोय ते तिथपर्यंत जाईपर्यंत हवेतच इव्हॅपोरेट होऊन जातं. म्हणजे जवळपास औषध आपलं जवळपास एकरी द्राक्षासाठी 2 ते 2.5 लाख रुपयाचे औषध लागतात. म्हणजे 2 लाख रुपये कमीत कमी. जर 2 लाख रुपयाचे औषध त्याच्यातले 40% औषध हे हवेत इव्हॅपोरेट होतो. म्हणजे 4×8=12 1,20,000 रुपये आपल्या हवेतच गेले असं. मग ते करण्यासाठी त्यांनी एक रिसर्च केलाय का कमीत कमी म्हणजे आपल्याला आता 8 डेल्टा म्हणजे आता जवळपास आताच आपण एक्झाम्पल घेऊ. आता 33 टेम्परेचर आहे, 32 पॉईंट म्हणजे 30 टेम्परेचर आहे आणि ह्युमिडिटी आताची 30. मग आता ही टेम्परेचर ही 33 आणि 30 ह्युमिडिटी इथं ह्या ब्लॅक रेशला आता जॉईन झाली. ही रेड ही 12 डेल्टा आला. 12 हो ही कलरची रो इथं आली 12 डेल्टा आला. इथं रेड मध्ये डेल्टा टी कंडिशन फॉर द अनसुटेबल फॉर द स्प्रिंग. म्हणजे तुम्ही जर औषध मारलं तर ते हवेतच इव्हॅपोरेट होणार आहे. आपल्याला औषध मारायचं आहे तर ह्या येलो ग्राफ मध्ये कमीत कमी ब्ल्यू लाईन 8 डेल्टा. 8 डेल्टासाठी आपल्याला 25 टेम्परेचर येण्याची वाट पाहतो आम्ही आणि 45 ह्युमिडिटी येण्याची वाट पाहतो. मग ही मॅच होतोय 8 डेल्टाला. 8 डेल्टामध्ये आपला तो पार्टिकल झाडाच्या पानावरती पडल्यानंतर का 5 मिनिट ते 10 मिनिट तो इव्हॅपोरेट होणार नाही असं. ठीक आहे, तर तो इव्हॅपोरेट होणार नाही. आणि मग आपली ती सगळी सिस्टमिक फंगीसाईड असतील किंवा इन्सेक्टिसाईड असतील PGR असतील तो झाडाच्या पानामध्ये सिस्टमिक पर्यंत जाऊ शकतो. नाही तर जवळपास भारतामध्ये 80% औषधी हे हवेतच इव्हॅपोरेट होतात. जर आपल्याला जर शेतीची कॉस्टिंग कमी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हा चार्ट आहे डेल्टा टी. आणि आता राहुरी विद्यापीठाने माने सरांनी गोरंटीवाल सरांनी हा डेल्टा टी मी त्याला सजेशन देऊन ॲप बनवला आहे. म्हणजे याच्यात फक्त ह्युमिडिटी आणि टेम्परेचरची रिडिंग टाकायची, आपल्याला स्प्रे टाईम अवेलेबल होणार. त्याच्यानंतर NRC ग्रेप्सने पण हाच ॲप डिझाईन केलेला आहे. म्हणजे जनरली आपण नुसतं ह्युमिडिटी आणि टेम्परेचर हे त्याच्यात टाकलं का आपलं स्प्रे टायमिंग आपलं लक्षात आहे. मग आता ह्युमिडिटी आमच्याकडे येण्यासाठी
8 वाजता आम्ही स्प्रे मारतो. तो स्प्रे सुरू केला तर एंड स्प्रे म्हणजे कुठपर्यंत स्प्रे बंद करू शकत नाही का 85 ह्युमिडिटीला. 85च्या ह्युमिडिटी जर पुढे गेलं तर धुकं तयार होतं आणि त्या बागेत धुकं राहिलं, ड्यू राहिला तर तो ते ॲसिडिक ड्यूमुळं केमिकलची रिॲक्शन होऊन स्कॉर्चिंग येऊ शकते. मग 85 ह्युमिडिटीला आम्ही स्प्रे बंद करतो. मग रात्री 2 वाजता आम्ही पुन्हा स्प्रे बंद केला जातो. सर आता हे आपल्याला द्राक्षालाच ऍप्लिकेबल का सगळ्या क्रॉप? द्राक्ष नाही, कुठलीही स्प्रे मारणारी गोष्ट. स्प्रे म्हणजे तुम्ही बॅटरी पंप असू द्या किंवा सोयाबीन असू द्या किंवा आज बऱ्यापैकी मराठवाडा विदर्भात मेन प्रॉब्लेम काय होतो का ते औषध 10च्या नंतर मारतात आणि तो फ्युमिकेशन होऊन गॅस पॉइझन तयार होतो का रिॲक्ट होतो. म्हणजे ते औषध त्या झाडापर्यंत जातच नाहीये. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची समस्या असते की आळी मरत नाही, कीड मरत नाही. तिथं काय का ते औषध त्या टार्गेट पर्यंत जात नाहीये, ते जाण्या अगोदरच इव्हॉपरेट होऊन जातं. म्हणून हे मेन प्रॉब्लेम सुरू होतात. त्याच्यासाठी आपल्याला डेल्टा टी जर ॲग्रिकल्चर औषधाचा जर खर्च कमी करायचा असेल तर हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आहे. त्याचा खर्च काहीच नाही. हे एक चार्ट आपण प्रत्येकाने प्रिंट पाहिजे आणि गुगलवरती आपल्या ॲमेझॉनवरती ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मीटर मिळतो. तो शेतात जर असला का 2च रिडिंग आपल्याला 250 रुपयाची एक हायड्रोमीटर आणून ठेवला का आपल्याला जवळपास अख्खे रिडिंग्स अवेलेबल होऊ शकतात. फक्त त्याच्यानुसार आपल्याला ह्युमिडिटी येईल त्यानुसार आपण स्प्रे घेणं गरजेचं आहे. आता दुसरा याच्यात ह्युमिडिटी आता हे ह्युमिडिटी आता याच्यामध्ये हा कॉन्स्टंट जर आपला ह्युमिडिटी आपला राहिलंय जवळपास 70 राहिले कॉन्स्टंट तर आपल्याला डाउनी मिल्ड्यूसाठी 3 दिवस जर राहिली 72 तास तर आपण डाउनी मिल्ड्यूसाठी सिस्टमिक स्प्रे मारू शकतो किंवा मारणं गरजेचं असतं. कारण त्याची स्पोर्स लगेच ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. पण ही ब्रेक झाली आहे 40च्या खाली आली म्हणजे ब्रेक झाली, त्याची लाईफ सायकल ही डाउनी मिल्ड्यूची ब्रेक व्हायला लागली. म्हणून आपण तिथं औषध मारणं गरजेचं नाहीये. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जगात कुठलंही औषध क्युरेटिव्ह रिझल्ट नाही किंवा प्रॉपर त्या फंगससाठी नाही आहे. प्रिव्हेंटिव्ह जर आपण ती स्प्रे मारलं जवळपास 40% मध्ये आपल्याला औषधाच्या खर्चामध्ये बचत करू शकतो. मग आपल्याकडं पाठीमागल्या 3 दिवसाचा किती ग्राफ आहे, ह्युमिडिटी किती कॉन्स्टंट राहिली त्याच्यानुसार आपण औषध मारू शकतो. त्याच्यानंतर टेम्परेचरचा टेम्परेचरचा आता इथं 14 टेम्परेचर आहे पण हे जर कॉन्स्टंट 18-19 पर्यंत राहिलं तर ही वरती आता ब्रेक होत आहे 32च्या पुढे जात आहे. म्हणजे इथं आपली पावडरी मिल्ड्यू भुरीसाठी सुद्धा सुटेबल क्लायमेट नाही. जर हे 3 दिवस कंटिन्यू जर आपल्याला 15, 16, 20च्या आतमध्ये राहिलं तर आपल्याला भुरीसाठी सिस्टमिक फंगीसाईडचा वापर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह करणं गरजेचं आहे. म्हणजे हा डाटा कुठल्या रोगाला किती पोषक क्लायमेट आहे हे आपल्याला NRC ग्रेपच्या वेबसाईटला अवेलेबल होतं किंवा पोमोग्रॅनेट NRC त्यांना त्या वेबसाईटला अवेलेबल होतं. मग तो डाटा घेऊन त्यानुसार आपण आपल्या पद्धतीने याच्यामध्ये रिडिंग सेट केल्या जातात आणि ह्या पद्धतीने आपल्याला म्हणजे स्प्रेसाठीचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाशित तीव्रता मेजरली काय होतं का आपल्याला पिकासाठी किती लक्स लाईट आहे म्हणजे प्रत्येक आता नवीन व्हरायटी आपण पाहतो त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाची लक्स मोजण्याचं हे इन्स्ट्रुमेंट आहे. हे सॉईल pH आहे जमिनीतला pH किती आहे म्हणजे आम्ही ती pH आणि EC आपण ती वॉटर सोल्युबल सोडलं जातं. तो वॉटर सोल्युबल इन्क्लुडिंग फर्टिलायझर 1.5 ECच्या पुढे आपण जाऊन देत नाही आणि हा pH हा 7च्या खाली येऊन देत नाही. आपलं फर्टिगेशन चालू असतं त्यावेळेस आम्हाला हे 2 ग्रेडिंग त्या होतात आणि आमचं पाण्याचा TDS आणि pH हा किती आहे स्प्रे करण्याच्या पाण्याचा. आता जवळपास आपल्याकडे आरो प्लॅन्ट आहे आपण ते डिस्कशन करू म्हणजे दाखवतो पुढं. आता हे पण आपल्या जमिनीतला पाण्याचा pH किती TDS किती आहे आणि हे आहे ह्युमिडिटी म्हणजे आज आपण तो चार्ट पाहिला तर हे पॉकेट ह्युमिडिटी मीटर आहे. आपण शेतात जाऊ तिथं ह्युमिडिटी टेम्परेचर चेक करून आपण त्यानुसार आपल्याला स्प्रे टायमिंग डेल्टा किंवा कुठला रोगाचा येऊ शकतो आपण ते पाहू शकतो. सर हे ब्रिक्स मीटरने तुम्ही जे शुगर चेक करता ते एक्सपोर्टसाठी किती लागते? ती आता 16 ब्रिक्स पाहिजे एक्सपोर्टसाठी. हो पूर्वी 18 पर्यंत चालायचं नाही आता काय झालं हे मार्केटवरती डिपेंड आहे. आता हे दुबईसाठी असेल तर 16 पाहिजे, युरोपसाठी 18 पाहिजे असं.
आता हा डिओ मीटर आहे, डिझॉल्व ऑक्सिजन मीटर. म्हणजे आज याचा प्रोब आहे हा डिझॉल्व ऑक्सिजनचा. म्हणजे आमच्या स्लरीमध्ये तो किती आता आम्ही मायक्रोऑर्गॅनिझम देतो तर तो फर्मेंटेशन करण्यासाठी किती ऑक्सिजन पाहिजे, हा ऑक्सिजन आपलं याच्यावरती रिडिंग चेक केली जाते ऑक्सिजनची, आपल्याला किती ऑक्सिजन आहे. आणि हे पॉकेट सेम त्या वेदर स्टेशनचे सगळे सेन्सर याच्यात, फक्त लक्स सेन्सर नाही. हे लक्स सेन्सर आणि हे दोन्ही जर बघितलं जवळपास सगळं रेन गेज नाही आहे, बाकीचे टोटल पॅरामीटर्स आपल्याला याच्यात कळतात. त्याच्यात ह्युमिडिटी, टेम्परेचर, एअर स्पीड, एअर डायरेक्शन, त्याच्यानंतर ड्यू पॉईंट, डेल्टा टी, हे सगळे मेजरमेंट याच्यात आपल्याला बघायला मिळतात. असं हा पेटेंट आहे, USA पेटेंटेड. हा यो प्रो ट्रान्सपिरेशन आहे, म्हणजे हो आणि दोन्ही पण दाखवतो. हो, याची रिडिंग आहे. हे 24 तासात किती लेस झाला त्या फॉर्मॅटमध्ये टाकला का आपल्याला झाडाची पाण्याची रिक्वायरमेंट आपण काढू शकतो. आणि ही 9 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला किती पाणी देणं अपेक्षित आहे हे आपण झाडाचं कॅल्क्युलेशन कसं एक्झॅक्टली नाही. आता त्याचं एक त्यांनी पेटेंट केलेलं आहे ना, त्याने एक फॉर्मॅट दिलेला आहे. याच्यात ऑपरेशन किती झालं, किती झालं 24 तासात, हे त्याच्यात टाकायचं. झाडाची पानाची कॅनोपीचं एक पर्सेंटेज टाकलेलं आहे, ते पानाचं पर्सेंटेज आहे. आणि त्याला गुणिले क्षेत्रफळ, हे जर कॅल्क्युलेट केलं का आपल्याला झाडाची पाण्याचं किती पाणी बाष्पीभवन झालंय हे कळणार. मग त्याच्यानुसार झाडाची आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट काय, फ्रुटिंग स्टेज आहे, म्हणजे रेस्ट पिरियड आहे, मग ते पाण्याचं असं रिक्वायरमेंट आहे ती त्याच्यात टाकायची. मग आपल्याला किती, समजा 30,000 लिटर पाणी द्यायचं आहे, मग 30,000 लिटर मग आपण आपल्या पंपाच्या प्रेशरच्या माध्यमातून आपलं किती, एका तासाला 15,000 लिटर पाणी जाते, तर 2 तास ड्रिप चालवा, आपल्या 30,000 लिटर पाणी गेलं. तुम्हाला रोज पाण्याने भरायला लागत नाही, एकदा भरल्यावरती 30 दिवस चालतं. एकदा भरल्यानंतर 30 दिवस चालतं झाडाच्या पानातून. हो हो, म्हणजे त्याच्यातून पानातून किती पाणी गेलेलं ते असं इव्हपोरेशन आणि ट्रान्सपायरेशन रेटवर झाडाला आता किती पाणी द्यायचं ते काढतात. सर, आता हा आरो प्लांट ह्याचा काय उपयोग होतो शेतामध्ये? आता मेजरली आपलं शेतीमध्ये कुठलं आपण ते औषध मारलं जातं किंवा फर्टिलायझर असतं, हे औषध मारण्यासाठी ते पाणी यूज केलं जातं. ते एक तर डिस्टिल वॉटर असतं. मेजरमध्ये आपण केमिस्ट्रीमधले कुठलंही मॉलिक्यूल रिॲक्ट करताना पाण्यामध्ये ते डिस्टिल वॉटर पाहिजे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिजे, तरच त्याची म्हणजे हा R&D आहे बाहेरच्या देशामध्ये किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांमधला हा R&D डिस्टिल वॉटरला झालेला आहे. मग जर समजा प्रत्येक कंपनीचं मॉलिक्युलची लेवल ठरलेली आहे, ती मॉलिक्युलची लेवल ठरली ती डिस्टिल वॉटरला ठरली, आणि जवळपास माझ्याकडं पाणी 1,500 TDS आहे, म्हणजे जवळपास 1.2 ECचं पाणी आहे माझ्याकडं. 1,500-2,000 TDS हे दर 3 महिन्याला पाण्याची लेवल चेंज होती, तसं EC TDS चेंज होतो. पण जर समजा आम्ही आता पाठीमागले 15 वर्षापासून आम्ही रेसिड्यू फ्री करतोय, आजपर्यंत एकदाही आमचं सॅम्पल फेल झाला नाहीये. मग त्यामागे म्हणजे ते मॉलिक्यूल मारतोय, आमच्याकडं कुठं सिंगल कुठला डाऊनी मिल्डू नाही, पावडर मिल्डू नाही किंवा अँथ्रॅक्नोज नाही, कुठलंही फंगस नाही. पण ते मॉलिक्यूल स्प्रे मारताना त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी, म्हणजे आता तसं डिस्टिल वॉटरचं 0 TDS आहे, पण आता याचा TDS आम्ही 30 सेट केला आहे. म्हणजे 30 TDSचं पाणी आम्ही स्प्रेला मारतो. म्हणजे ते औषध आपण मारणार आहे, ते औषधाची इफिशियन्सी एक तर आपली मेन डेल्टा टीने आपण 30% रिझल्ट वाढवला औषधाचे, आणि आता ह्या आरो पाण्याने याचा 30% रिझल्ट वाढलाय. जनरली बाकी फार्मरपेक्षा 60% औषधाची इफिशियन्सी ही आम्हाला लगेच बघायला मिळते. म्हणजे त्या कंपनीने रिकमेंड केलेला किंवा रिसर्च सेंटरनी रिकमेंड केलेला डोस आहे तो प्रॉपर आम्ही जर 200 ml असेल तो आम्ही 180 mlच आम्ही यूज करतो. कारण याची मेजरली आता आमच्यात कॅल्शियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम क्लोराईड ही 9,000 ppm आहे. मग कुठलंही मॉलिक्यूल त्याला टाकल तर त्या कॅल्शियम बरोबर रिॲक्ट करणार, रिॲक्शन होणार, मग त्याचं निम्मी औषधाचा डोस व्हायला जाणार. मग शेतकरी काय करतो, तो डोस 1 ग्रॅमचा असेल तो 2 ग्रॅम करणार, रिझल्ट नाही आलं 3 ग्रॅम करणार. पण झाडामध्ये तो फंगस कंट्रोल करण्यासाठी मूळ एवढी गरज नाहीये, पण तो मॉलिक्यूल लेवल त्या फंगसला जाण्यासाठी त्याचा रेसिड्यू जास्त जातो झाडामध्ये, आणि त्याच्यामुळं मग आज जवळपास आपण पाहिलं का कॅन्सर वगैरे असे रोग आपल्याला भारतामध्ये जास्त, कारण कंपनी दिलेल्या डोसेसपेक्षा 3 पटीने डोसेस हे आपले तिथं जास्त जायला लागले. आणि आज मग
आमचा जर एकदा शॅम्पल फेल झाला तर आम्हाला रिशॅम्पलिंग करण्यासाठी आम्हाला चान्सेस नसतो, म्हणून आमचं शॅम्पल कुठल्याही पद्धतीने फेल होणार नाही रेसिड्यू फ्रीसाठी. त्याच्यामुळं आपण मग त्या औषधाची इफिशियन्सी खर्च तो वाचतो, तर हा मेन गोष्ट आहे. पण रेसिड्यू फ्रीसाठी 60% जवळपास याचा फायद्याची गरज आहे आपल्याला. जर आपली पाण्याची क्वालिटी जर तेवढी प्रॉपर असेल तरच आपण कुठलंही मॉलिक्यूल म्हणजे त्याच्याबरोबर नुसतं न्यूट्रिशन असेल, झिंक, फेरस, मॅग्नेशियम. आता जर फेरस मारणार असेल तर कॅल्शियम क्लोराईड बरोबर रिॲक्ट होणार, आपली झाडं पिवळी पडणार, त्याला फेरस अवेलेबल होत नाही. असे आपण प्रत्येक न्यूट्रिशन असेल, NPK असतील, पुन्हा बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट असतील, कुठली औषधं असेल तर ही औषधं त्या पाण्याची क्वालिटी जर प्रॉपर नसेल तर ते डिझॉल्व्ह होणार नाही. मग त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा पाण्याची क्वालिटी सुधारून घेतली. गेले 7 वर्ष झालंय आपण ह्या पद्धतीने टोटल 80 एकरला ह्या पद्धतीने आपण स्प्रेइंग करतोय प्रॉपर. अच्छा. त्याच्यानंतर ही सायवाल प्लस गिर मिक्स आहे, म्हणजे तिची कानं खाली आहे आणि शिंग कमी आहे, तर ती म्हणजे सायवाल आहे आणि गिरला शिंग मोठे असतात. आता ही एक 70% सायवाल आहे, ही 50% सायवाल प्लस गिर मिक्स आहे. हे छोटाले दिसतात हे सायवाल आहे आणि ती मोठ्या शिंगाची दिसती ती गिर आहे. असं म्हणजे सायवाल गिर मिक्स आहे सगळ्या असं. आणि ही कारवडी जर होतात ह्या सगळ्या सायवालच्या आहे. हा, आता गिरला मी नाही हे करत असं. गिरला थोडंसं म्हणजे इथं सांभाळायला थोडी अडचण आहे, कारण थोडंसं ॲग्रेसिव्ह राहतात त्या असं. आणि सायवाल ह्या सॉफ्ट राहतात असं. आणि हे खिलारचाच मेल आहे, हे बाकीच्या फिमेल आहे. ह्या याचा मेन उद्देश फक्त E2 मिल्क, आपल्याला घरी खाण्यासाठी दूध, हे सगळं E2 मिल्क आणि शेण स्लरीसाठी. म्हणजे मेजरली ताक, याचं आपण ताक तयार करतो, स्लरीमध्ये टाकतो, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिक ॲसिड मायक्रोऑर्गॅनिझमसाठी आपण त्याचा यूज केला जातो. हे आपण खालून वापरलं जातं. ताक स्प्रेला सुद्धा पपईला बऱ्याचशा यालासाठी ताकाचा स्प्रे अँटीव्हायरससाठी त्याचा आपण वापर केला जातो. आणि बाकी स्लरीतून बऱ्यापैकी लॅक्टिक ॲसिड टाकल्यामुळं आता हे सगळं इथं RCC गोठा आहे, हे सगळं ह्या चेंबरला जातं. ह्या चेंबरला सगळं गोमूत्र आणि शेण याचं धुतलेलं पाणी हे सगळं इथं जातं आणि पुढं आपल्या स्लरी टँकमध्ये इथं आपल्याला आता बघता येईल. शेण गोमूत्र इथं भिजतं, पण इथं भिजल्यामध्ये प्रॉब्लेम आपल्याला काय असतात का, याच्यात सोडियम युरिन लेवल डायरेक्ट असल्यामुळं सोडियम ही डायरेक्टली त्याच्यात येतं आणि ते जीवाणूसाठी आपल्याला फेवरेबल नाही आहे. दुसरं, शेण हे डिकम्पोज झालेलं नाही आहे. आपलं सगळे जीवाणूसाठी हे डायजेस्ट झालेलं ह्युमस याच्यावरती फ्रेंडली मायक्रोऑर्गॅनिझम ग्रो होतात. याच्यात 3 वीक पॉईंट आहे ह्या स्लरी आणि गोमूत्रामध्ये. ही स्लरी आपण डायरेक्टली बनवू शकत नाही किंवा त्याच्यात कुठले मायक्रोऑर्गॅनिझम ॲक्टिवेट होऊ शकत नाही. मग याच्यात मेन विषय आला का ॲसिडिकपणा हा 3.5 pH आहे. त्याच्यानंतर याचा EC हायर आहे, हा 4-4.5 ECच्या वरती जातो आहे. आणि हे शेण आहे हे डिकम्पोज झालेलं नाही आहे, त्याच्यामुळं याची कुजवायची प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय याचा ह्युमसमध्ये कन्व्हर्जन होत नाही. आणि ह्युमस हे बॅक्टेरियांचं खाद्य आहे. मग याच्यामध्ये आपण काय केलं आहे, हे डायजेस्टर आहे, हा बायोगॅस आहे 3 क्युबिक मीटरचा जवळपास. मग आता ह्या मडपंपाच्या साहाय्याने ही स्लरी उचलली जाती, ही बायोगॅसला जाती. बायोगॅसमध्ये बायोगॅस 3 क्युबिक मीटरमध्ये 7000 लिटरची त्याची वॉटर कॅपॅसिटी असती, डायजेस्टिंगची कॅपॅसिटी. आता हे 500 लिटर स्लरी आम्ही दर दिवस टाकतो आणि त्याच्यात 3 दिवसांनी ही स्लरी पडतीये, ही इकडं बाहेर आलेली ही 3 दिवसांनी पडतीये. याच्यात मिथेन हा पूर्ण ॲनारोबिक क्लायमेट मेंटेन होतात. म्हणजे याच्यात आपण लॅक्टोबॅसिलस याच्यातून ताक याच्यात टाकलं जातं, त्याच्यानंतर ॲनारोबिक इफेक्टिव्ह मायक्रोऑर्गॅनिझम काही टाकले जातात. मग हे ॲनारोबिकमध्ये डायजेस्ट होतात. मिथेन आपण घरामध्ये यूज करतो. आणि पूर्ण आता इथं आपण कलर पाहिला, हा ग्रीन आहे हा ब्लॅक आहे, हा ह्युमसमध्ये याचं कन्व्हर्जन झालं आहे. याच्यात कुठलेही हार्मफुल्स मायक्रोऑर्गॅनिझम राहिले नाही आहे. आणि त्याच्यात काय होतं, 2 kg/cm² प्रेशर जनरेट होतो या गॅसमुळं. ह्या गॅसमधल्या प्रेशरमुळं त्याच्यात काही इन्सेक्टची अंडी असतात ती सुद्धा त्याच्यात बऱ्यापैकी फुटली जातात, डिस्ट्रॉय होतात. नंतर मग इकडं आल्यानंतर
आता ह्याच्यात म्हणजे pH हा जवळपास न्यूट्रल झाला आहे, 6.5 ते 7पर्यंत pH आहे. याचा EC हा जवळपास 0.3 पर्यंत EC आला इथं. फक्त ह्युमस मिथेन निघलेला आहे, याच्यात ह्युमसचं प्रमाण भरपूर झालेलं आहे. फक्त आता याच्यात एक वीक पॉईंट राहिला आहे का याच्यात फ्रेंडली आपले मायक्रोऑर्गॅनिझम असतात, ट्रायकोबॅसिलस, सुडोमोनास, मॅट्रिझम हे राहतात. यांना 5 ppm डिझॉल्व ऑक्सिजन लागतो. मग 5 ppm डिझॉल्व ऑक्सिजनसाठी मग आपण काय केलं आहे, इथं एक मडपंप टाकला आहे. ह्या मडपंप खालून ऑक्सिजन ओढतो, म्हणजे स्लरी ओढती आणि हवेच्या संपर्कातून एरेशन होतं. म्हणजे हवेत असणारा 21% ऑक्सिजन आहे हा बबलच्या स्वरूपात त्याच्यात पूर्ण बबल तयार होतात आणि त्या बबलमध्ये 24 तासामध्ये 5 ppm डिझॉल्व ऑक्सिजनची लेवल याच्यात मेंटेन होती. म्हणजे बाकीच्या आपल्या सगळ्या फ्रेंडली मायक्रो ट्रायकोबॅसिलस, सुडोमोनास, मॅट्रिझम, त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टर असेल, पोटॅश मोबिलाइज बॅक्टेरिया असेल, हे सगळे याच्यात ऑलरेडी असतात. याच्यात ऑलरेडी प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स याच्यात शेणाच्या स्लरीच्या शेणामध्ये आहेच आहे. फक्त यांना ऑक्सिजन नाही आहे. हे ॲनारोबिक डायजेस्टिंग झाल्यानंतर ही एरोबिक फर्मेंटेशन, म्हणजे आपण समजा ह्या भारतात सगळ्यात लांब नद्या आहे ह्या सगळ्या, आता हा कुंभमेळा झाला याच्यामध्ये ह्या नदीमधलं जर पाण्याचा ऑक्सिजन जर चेक केला तर 12 ppm पर्यंत ऑक्सिजन आहे नॅचरली पाण्यात, वाहत्या पाण्यात. कारण त्याच्यात हवेमधला ऑक्सिजन जर कमी झाला का आपण स्नान केल्यानंतर पाण्यातला ऑक्सिजन आपल्या शरीरात अवेलेबल होतो. म्हणून तो आपण मोठ्या नद्या आहे ह्या 5, गंगा, यमुना, सरस्वती, याच्यामध्ये स्नानचं महत्त्व का ते ऑक्सिजनमुळे येतं. आणि हे ऑक्सिजनची लेवल ही हवेच्या त्या धबधब्याची उंची 500 मीटर 1 किलोमीटरपर्यंत राहते. त्याच्यातून हवेतूनच त्याच्यात ऑक्सिजन डिझॉल्व होतो आणि तो डिझॉल्व झालेला ऑक्सिजन हा त्या याच्यात राहतो. त्याच्यामुळे आपल्याला याचा चांगला बेनिफिट मिळतो. त्याच्यानंतर मग त्या पद्धतीमध्ये आपण याच्यात एरेशन आपण दिलं जातं. असं इकडल्या साईडने येऊन आपण इकडे याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्मेल येणार नाही, कुठल्याच प्रकारचा स्मेल नाही सर. म्हणजे याच्यात हे फर्मेंटेशन हे कंटिन्यू टिकून राहतं. आणि हे 10,000 लिटरची टँक जर आपली झाली भरली हे बघा, हे अशा पद्धतीने बबल्स तयार होतात आणि याच्यात डिझॉल्व ऑक्सिजनची लेवल ही मेंटेन होती. आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्या बागेला स्लरी दिली जाते. आता याच्या पाठीमागे आपण तो गाडा आहे, त्या गाड्याच्या माध्यमातून आपण स्लरी बागेला टाकतो. तर ही कुठल्या प्रकारे फिल्टर होत नाही आहे आणि डायरेक्टली मॅन्युअली आपण टाकून देतो. आता हे डायरेक्ट ह्याच्यात ह्या पाईपाने याच्यात भरलं जातं. याला ट्रॅक्टर जोडतो आणि ह्या 2 पाईपाने इथे एक पाईप आहे तिथे एक पाईप आहे. ह्या 2 पाईपाच्या साहाय्याने द्राक्षाला ही स्लरी डायरेक्टली टाकली जाते. आपण हे फिल्टर करत नाही, कारण ऑर्गॅनिक कार्बन हा एकदम कॉन्सन्ट्रेट असतो, तो फिल्टर करायला शक्य नाही आहे. म्हणून आपण डायरेक्टली हा चौथा आहे स्लरीचा, हा डायरेक्ट बागेमध्ये टाकला जातो. हे फ्रेंडली मायक्रोऑर्गॅनिझम असतात. म्हणजे ह्या फळावरती ते मायक्रोऑर्गॅनिझम ईस्ट, लॅक्टोबॅसिलस हे असे फ्रेंडली ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी आपल्याला फायदा होतो. आता जर हे हार्वेस्टिंग करताना आम्हाला हँड ग्लोव्ज वापरावं लागतात, किंवा याला हे लस्टर जर गेला तर युरोपमध्ये आमचे 10 रुपये किलो मागं कमी होतात. याची प्राइस कमी होती. हा तो पाहिजे, तो गेला नाही पाहिजे. असं तो व्हाईट असतो ना लस्टर, हा सगळा हा पाहिजे. तो जर तो गेला तर जवळपास किलो मागं 10 ते 20 रुपये आमचे कमी होतात. म्हणजे तो नॅचरल आहे. हवेमधले फ्रेंडली मायक्रोऑर्गॅनिझम त्याच्यावरती एक ईस्ट मायक्रोऑर्गॅनिझम नाही म्हणू शकत, ईस्ट सारखा त्याचा एक तो प्रकार आहे, तो त्याच्यामध्ये आपल्याला होतो. आणि मग त्या पद्धतीने आपण हार्वेस्टिंग करताना सुद्धा तो कमी हँडलिंगमध्ये आपल्याला हे केलं पाहिजे, करावं लागतं. म्हणजे तो बरेच जण काय म्हणतात का औषधं मारलेली जातात द्राक्षाला, औषध मारल्यामुळं तो व्हाईटपणा टिकतो. पण ही 100% आम्ही रेसिड्यू फ्री करतोय. फक्त हा एक हवेमध्ये असणारे एक ईस्ट सारखे मायक्रोऑर्गॅनिझम फ्रेंडली हे याच्यात ग्रो होतात आणि ते त्याच्यामुळं आपल्याला याचे रिझल्ट, क्वालिटी, टेस्ट, आरोमा हे सगळे चेंज करायला फायदा होतो त्याचा आपल्याला. त्याच्यामुळे कुठले औषध नाही आहे किंवा कुठली पावडर्स नाही आहे, कारण शेवटचे 3 महिने कुठले स्प्रे नसतात याला. कारण याला कुठले रोग वगैरे आम्ही पहिले 0 डेजपासून त्याच्यावरती सगळे प्रिव्हेंटिव्ह कामकाज केलं जातं. रोग येण्याची वाट पाहिली जात नाही आहे. त्याच्यामुळं कमीत कमी आपल्याला औषधामध्ये आपण बाग एक्सपोर्ट करू शकतो. किती वर्ष झालं करताय सर तुम्ही? आता जवळपास मी 10वीमध्ये म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून मी द्राक्ष करतो. द्राक्ष, डाळिंब दोन्ही क्रॉप्स, काही भाजीपाला असेल. मी आत्ता जवळपास 17-18 वर्ष झालं मी द्राक्षी शेती करतो. आणि टोटल युरोप एक्सपोर्ट 2007 पासून युरोप एक्सपोर्ट करतो आपण.
तेव्हा टोटल प्लॉट ही ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन आहे. असं पूर्ण सगळे जेवढे द्राक्ष डाळिंब सगळे एक्सपोर्ट सगळे एक्सपोर्ट होतात, सगळे रिसिड्यू फ्री करतो आपण असं. आणि रिसिड्यू फ्री करून ह्या एक्सपोर्टर कंपनीज आहेत त्यांना आपण फिक्स रेटला प्लॉट दिला जातो. सर आता टोटल क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? आता जवळपास माझ्याकडं 100 एकर क्षेत्र आहे, त्याच्यात 20 एकर हे कोरडवाहू आहे आणि 80 एकर बागायत आहे. 80 एकरमध्ये 22 एकर माझ्याकडे द्राक्ष आहे, त्याच्यानंतर 35 एकर डाळिंब आहे आणि 8 एकर शेवगा आहे आणि 10 एकर पपई आहे. त्याच्यामध्ये पेरू एक 10 एकर आहे आणि उर्वरित क्षेत्र हे माझं भाजीपाला असतो. म्हणजे प्रत्येक पीक हे वेगळ्या वेगळ्या कालावधीत येत आहे. समजा आता द्राक्षे माझी फेब्रुवारीमध्ये हार्वेस्टिंग होईल, तर आता फेब्रुवारीमध्ये मी पेरूला आणि डाळिंबाला बहार पकडला आहे. म्हणजे तो हार्वेस्टिंग होईल आपला जुलै ऑगस्टला. म्हणजे द्राक्षातून मला वेळ मिळेल, याच्यातलं कामकाज संपलं का मी डाळिंबाक आणि पेरूक फोकस करतो. जवळपास जुलै, आत्ता जर फेब्रुवारीमध्ये बहार पकडला डाळिंबाला आणि पेरूला, तर जुलैमध्ये हार्वेस्ट होतो. जुलैमध्ये हार्वेस्टिंग झाला का त्यावेळेस 80 ते 90 रुपये किलोचे पेरूचे रेट राहतात आणि डाळिंब जवळपास 150 ते 200 रुपये किलोचे डाळिंबाचे रेट राहतात. जुलैनंतर तर सप्टेंबरपर्यंत ते रेट राहतात, नवरात्र होईपर्यंत. नवरात्रीनंतर पुन्हा पाऊस उघडला का पुन्हा रेट डाऊन होण्यास सुरुवात होतात. त्याच्यानंतर पपई एक माझ्याकडं मोठ्या प्रमाणात आहे. पपई जवळपास एक 10-12 एकर क्षेत्र पपईचं आहे. त्याच्यामध्ये पपईची पण हार्वेस्टिंग टाईम हा 15 मेपासून तर पुढले म्हणजे पपईचा कालावधी हा 1.5 वर्षाचा आम्ही ठेवतो. लागवडीपासून 9 महिन्यामध्ये पपई चालू होती आणि 9 महिन्यानंतर चालू झाली का नंतर 9 ते 10 महिने पपई आपण मार्केटमध्ये आणतो. 15 मेला पपई चालू होती. पपईचं उत्पन्न 15 मे नंतर ॲव्हरेज उत्पन्न हे 15 रुपये किलोचं राहतं. तोपर्यंत मार्चपर्यंत आंबा चालू झाला का पुन्हा पपईचं रेट हे कमी होतात. त्यावेळेस 2 महिने आम्हाला कमी रेटमध्ये पपई 3 रुपये 4 रुपये किलो पण विकावं लागते. मग त्यानंतर पुन्हा पाऊस पडला का आंब्याचं उत्पन्न संपलं का पुन्हा आपलं पपईचं उत्पन्न चालू होतं. म्हणजे याचा हा एक रेशो म्हणजे असा आहे का जवळपास दिवसाला आमच्याकडं 40 लेबर काम करत आहे. सगळं स्प्रेचा खर्च असेल, बाकीचा खर्च असेल, हा सगळा काढणं हे पपई, शेवगा, पेरू ह्या पिकामध्ये काढला जातो. आपला म्हणजे काय असं होतं, हे हॉर्टिकल्चर आहे, हे वर्षातून एकदा येणारं पीक आहे, पण त्याला खर्च हा 12 महिने असतो. त्याच्यामुळे कुठलंही एक पीक एका टायमाला जर असेल तर नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळेस नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. म्हणजे आता पाठीमागं 26/11/2024ला आमच्याकडं गारपीट झाली, तर मग त्याच्यामध्ये काही प्रमाणात आमची नुकसान होती. पण त्याच्यातून जर आपल्याला पुन्हा जर क्रॉप पॅटर्न जर डाळिंब हे आमचं नेक्स्ट 2 महिन्यात हार्वेस्टिंग होतं आहे, त्याच्यानंतर 2-2 महिन्याच्या टॅपला आम्ही सगळं हार्वेस्टिंग चालू असते. त्याच्यामुळं कुठली नुकसान आम्हाला ती लवकर ॲडजस्ट करता येते. तर क्रॉप पॅटर्न हा सगळ्यात महत्त्वाचा आहे असं. बरोबर. आता सर आपण ह्या एका बागेत पलीकडे आपण गेलो होतो, कोणत्या व्हरायटी आहेत तुमच्याकडे द्राक्षाच्या? आता ही फॅन्टॅसी म्हणून व्हरायटी आहे. ही 2020ला याचं प्लांटेशन झालेलं आहे. ही बिगर PGR आहे, GN आहे. याच्यामध्ये आता तुम्ही आपल्याकडे क्रिम्सन सीडलेस आहे एक जवळपास 17-18 एकर, फॅन्टॅसी 1 एकर आहे, बाकीचं रेड ग्लोब एक 3 एकर आहे. आपण याच्यामध्ये जर पाहिलं का प्रत्येक व्हरायटी याची सेल्फ लाईफ ही 5 ते 6 महिन्याची आहे. म्हणजे आज जर फॅन्टॅसी जर आपण हार्वेस्टिंग केली तर ही 6 महिने कोल्ड स्टोरेज किपिंग क्वालिटी 6 महिने आहे. रेड ग्लोबची 5 ते 6 महिने कोल्ड स्टोरेज किपिंग क्वालिटी आहे आणि क्रिम्सन सीडलेसची सुद्धा 6 महिने आहे. म्हणजे आपण आता गेल्या वर्षी पाहिलं का पनामा कालवा आणि सोयोग कालवा हे दोन्ही जर बंद झाले तर आपल्याला ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग टाईम हा 20 दिवसांनी वाढला. म्हणजे अमेरिकेमध्ये माल पाठवण्यासाठी आपल्याला तो शिपमेंट आपली जवळपास 70 दिवसाची लागली. म्हणजे जर 70 दिवस ह्या व्हरायटीची जर सेल्फ लाईफ नसेल तर एक्सपोर्टला सगळ्यात जास्त नुकसानी होतात. म्हणजे आपल्याला रेट द्राक्षाचे रेट ह्या व्हरायटीच्या किपिंग क्वालिटीनुसार ठरले जातात. ते म्हणजे जर तिची सेल्फ लाईफ नसेल तर ती जास्त लांबच्या मार्केटला किंवा त्यावेळेस रेट कमी होतात त्यावेळेस व्यापारी असेल तो कोल्ड स्टोरेजला ती माल ठेवला जातो आणि त्यावेळेस शॉर्ट
शॉर्ट सीझन असेल, माल अवेलेबल नसेल, त्यावेळेस तो माल विकला जातो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या व्हरायटी जर पाहिल्या असेल तर ह्या बिगर क्रॅकिंग आहे, पावसाचा 20 mm ची रेन रेजिस्टंट आहे, पाऊस जर पडला अचानक तरीसुद्धा क्रॅक जात नाही आहे. त्याच्यानंतर विदाऊट PGR आहे, लेबर कॉस्टिंग बाकीच्या व्हरायटी तुलनेत 40% कमी आहे आणि त्याच्यामध्ये डाउनी मिल्डू हेचं प्रमाण एक बाकीच्या व्हरायटींपेक्षा 15 ते 20% कमी आहे. पावडरी मिल्डू थोडा नॉर्मल जास्त आहे, क्रिम्सनला, फॅन्टेसीला कमी आहे. अँथ्रॅक्रोजचा क्रिम्सनला थोडं जास्त आहे, फॅन्टेसीला कमी आहे. रेड ग्लोबला अँथ्रॅक्रोज सगळ्यात जास्त येतो, म्हणजे त्याला अँटीबायोटिकचे स्प्रे आपल्याला घ्यावं लागतात. अशा तिन्ही व्हरायट्या ह्या विदाऊट PGRच्या आहे, कुठल्याच प्रकारचे हार्मोन्स मारले जात नाही. ह्या व्हरायटीज आम्ही मार्केट स्टडी करून त्याची सेल्फ लाईफ जास्त आहे इथून पुढल्या काळासाठी त्याच व्हरायटी आम्ही लावतो. म्हणजे ते गरजेचं आहे लावणं आणि त्या पद्धतीने आपण हे तिन्ही व्हरायटी माझ्या आता जवळपास 22 एकर क्षेत्रावरती आहे. सर ही बाग आणि गड पण चांगले आहेत द्राक्षांचे, तर तुम्ही फर्टिगेशन कसं करता? आता तुम्ही म्हटलं की हार्मोन्स वापरत नाही तुम्ही कुठल्या प्रकारचे, फर्टिगेशनची काय प्रोसेस आहे? आता ह्या प्लॉटचं 2.5 ऑर्गॅनिक कार्बन आहे, 2.5% ऑर्गॅनिक मॅटर आहे, 2.5% 2.5% पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आहे. आमचं स्लरीचं युनिट म्हणजे आपण बघितलं 11 ते 12 देशी गाई, ह्या देशी गाईच्या माध्यमातून स्लरीमध्ये एरोबिक ॲनारोबिक दोन्ही फर्मेंटेशन करून ही स्लरी टाकली जाते आणि ही स्लरी टाकतो आपण त्यावेळेस नॅचरली जमिनीमध्ये असणारे न्यूट्रिशन हे अपटेक व्हायला मदत होते. त्याचबरोबर बाकीचे मायक्रोऑर्गॅनिझम असेल, पोटॅश मोबिलाइज असेल, ॲझोटोबॅक्टर असेल, फॉस्फरस अवेलेबल बॅक्टेरिया असतील, ह्याचा वापर तर आमचा कंटिन्यू असतो. पण आम्ही याच्यात कुठल्याही प्रकारचं वॉटर सोलेबल वापरत नाही आहे, कारण ते आमच्या जमिनीचा EC म्हणजे पाण्याचा EC हे कॅल्शियम कॅल्क्युलस सॉईल आमचे बऱ्यापैकी, तर पाण्याचा EC हा जवळपास 1.2 पर्यंत आहे. आणि जर आपल्याला ड्रिपचं फर्टिगेशन करायचं असेल तर ड्रिपचे खतं इन्क्लुडिंग फर्टिलायझर म्हणजे खत मिक्स करून आपण मागाशी आपण pH मीटर EC मीटर पाहिला ते आम्ही ड्रिपच्या शेजारी खोचतो आणि नंतर फर्टिगेशन चालू करतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा pH आणि EC हा जवळपास खतं मिक्सिंग करून हा 1.5 पर्यंत EC पाहिजे आणि pH हा 6.5च्या खाली आला नाही पाहिजे, कारण काही खतं फॉस्फरिक ॲसिड असेल किंवा बाकीचे बारेक्साइड हे ॲसिडिक खतं राहतात. याचा जमिनीतले मायक्रोऑर्गॅनिझमवरती त्याचा ॲसिडिक होऊन नुकसान नको व्हायला म्हणून ते pH हा 6.5 पर्यंत खाली जाऊन दिला जात नाही. तेवढंच फर्टिगेशन म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जनरल बाकीचे शेतकरी 10 किलो 5 किलो हे वन टाईम खतं सोडतात, आम्ही 2च किलो खत समजा 2 तास आमचं पाण्याचा टायमिंग 2 तास आहे तर 2 तासामध्ये ते 2 किलो खत हे स्लोली डिझॉल्व झालं पाहिजे, म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट असणारा EC हा पूर्ण पाण्यामध्ये डायल्यूट होऊन प्रत्येक प्लॉटला डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. पण आता EC जास्त असल्यामुळे 2 किलो खतामध्ये झाडाचा भूक भागत नाही म्हणून आम्ही सॉईल ॲप्लिकेशन फर्टिलायझर आम्हीचा वापर करतो, म्हणजे 10-26-26 असेल, 18-46 असेल, पोटॅश सल्फेट ऑफ पोटॅश असेल आणि सल्फेट ऑफ मायक्रोन्युट्रिएंट हे असेल, याचा वापर आम्ही जास्त प्रमाणात करतो. त्याच्यामुळं पाऊस पडतो आमच्याकडं, त्या पावसामध्ये ते अपटेक व्हायला मदत होते. सर खूप शेतकऱ्यांना जे द्राक्ष पिकवतात त्यांना प्रॉब्लेम हा रोगांचा जास्त आहे, तर तुम्ही कसं काय कंट्रोल करता? रोग असतील, पेस्ट असतील? सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कमीत कमी म्हणजे नवीन शेतकरी असेल किंवा त्याला द्राक्ष लावायची आहे किंवा कमीत कमी 3 वर्ष ते 2 वर्ष ते म्हणजे नवीन शेतकऱ्यांनी दुसऱ्या प्लॉटला फील्ड व्हिजिट करणं गरजेचं असतं. प्रत्येक स्टेजला याच्या स्टेज जर 2-2 दिवसाला 3-3 दिवसाला चेंज होतात. जर स्टेज जर नाही प्रॉपर माहीत झाल्या, जर त्याच्यातले प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यावरती येणारे कीड रोग आणि PGR समजा याच्यातल्या प्रत्येक समजा फॉर एक्झाम्पल डाउनी मिल्डू आहे, भुरी आहे, भुरी मिळ अँथ्रॅक्रोज आहे, भुरीला आपण पावडर मिल्डू म्हणतो, हे अँथ्रॅक्रोज आहे. याच्यासाठी मार्केटमधली केमिकलमधले 4 मॉलिक्यूल पार्ट असणं गरजेचं आहे आणि 4 मॉलिक्यूल म्हणजे बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट असतील किंवा जीवाणू असतील, मायक्रोऑर्गॅनिझम असतील, हे पार्ट असणं गरजेचं आहे. कारण मेजरली काय होतं आत्ता आपण बघतो पर्यावरणामध्ये एवढे चेंजेस होत आहे, तर हे आत्ता आपण जस्ट एक म्हणजे आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा आहे, पण जानेवारी एंडिंगपासून
25 ते 30 ह्युमिडिटी आजपर्यंत ह्या 5 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये कधीच झालं नव्हतं. हवेमधली ह्युमिडिटी त्यावेळेस कमी होती, त्यावेळेस झाडामधला नायट्रोजन हा कमी होतो आणि नायट्रोजन कमी झाला तर झाडाची ग्रोथ कमी मिळते. मग जर ह्युमिडिटी कमी झाली का लगेच आपण नायट्रोजनची लेवल ही वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे हे एक आम्हाला आमच्या वेदर स्टेशन असल्यामुळं आम्हाला ते लगेच इंडिकेटर होतं का दरवर्षीपेक्षा चालू वर्षी ह्युमिडिटी कमी झाली आहे आणि ह्युमिडिटी कमी झाली का झाडाची ग्रोथ कमी येते आहे आणि मग तिथं आपण नायट्रेट नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजन वाढून ती झाडाची ग्रोथ मेंटेन केली पाहिजे. जर समजा बरेचसे शेतकरी काय करतात, शेड्यूल मागतात किंवा शेड्यूल फॉलो करतात. मग शेड्यूल जर फॉलो करायचं, गेल्या वर्षी जर ह्याच टायमाला मला 60 ह्युमिडिटी होती आणि आज ह्या टायमाला माझ्याकडे 30 ह्युमिडिटी 50% आर्द्रतेचा फरक जर झाला तर त्या झाडावरती 50% हा बदल होतो. मग हा जर कमी करण्यासाठी आपल्याला हवा वातावरणात ते चेंजेस होईल त्यानुसार चेंजेस करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडं शेड्यूल कधी आम्ही फॉलो करत नाही आहे. आम्हाला क्लायमेटमध्ये ते चेंजेस होईल त्या गोष्टी आम्ही चेंज करत जातो. त्याच्यामुळे ह्युमिडिटी टेम्परेचर याच्यावरती जवळपास आम्ही 90% डिपेंड आहे. आणि पाऊस असेल, लक्स लाईट असेल, म्हणजे ह्यावेळेस दरवर्षीपेक्षा काहीतरी चेंजेस वाटले का आम्ही ते लगेच तयारी करतो. म्हणजे समजा ह्युमिडिटी डाऊन असेल तर पाटपाणी भरणं, नायट्रोजन थोडंसं वाढवणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये चेंज केल्या जातात. आता सर पाण्याचं तुम्ही मगाशी जसं सांगितलं की तुम्ही कॅल्क्युलेशन वगैरे करून इव्हॅपोरेशन वगैरे किती झाले तर त्यानुसार तुम्ही पाणी देता पिकांना, तर त्याचं म्हणजे वॉटर मॅनेजमेंट कशी करता नक्की? आता ही आमच्याकडे प्रत्येक पिकाला आता द्राक्षासाठी 3 ड्रीप आहे. म्हणजे ही बेडवरती डबल ड्रीप आहे आणि आता ह्या 2 ओळीच्या सेंटरला इथं एक ड्रीप आहे. ही ड्रीप अंडरग्राऊंड आहे, 12 इंच खोल आहे. 12 हो खाली इथं 12 इंच खोल आहे. त्याच्यामुळे तिथं पाणी कमी पडतं, तिथं त्या गोष्टी आपल्याला लगेच ही ड्रीपचं आपण ॲप्लिकेशन देतो. पण ही आठवड्यातून एकदा देतो सबसर्फेस ड्रीप आणि वरची ड्रीप ही 2 दिवसातून. आता आमच्याकडं घरी आपण पाणी मोजण्यासाठी झाडाच्या पानातून किती पाण्याचं बाष्पीभवन होतं याच्यासाठी योप्रो ट्रान्सप्रेशन एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याची आपण दर 24 तासातली रिडिंग चेक करतो. आता पाणी आमचं क्षेत्र जास्त असल्यामुळं आम्ही समजा काही बागेला एक दिवस पाणी देतो, काही बागेला दुसऱ्या दिवशी देतो. लाईटीच्या टायमिंगनुसार नियोजन राहतं. मग 2 दिवसातला इव्हॅपोरेशन रेट किती आहे तो कॅल्क्युलेट करून झाडाची कॅनॉपी किती आहे त्याच्यानुसार त्याच बागेला त्या स्टेजला किती पाण्याची रिक्वायरमेंट आहे त्याचं कॅल्क्युलेशन एक ते आहे. त्या कॅल्क्युलेशननुसार प्रत्येक शेतकऱ्याची ही रिडिंग वेगळी असू शकते. आमच्याकडे 30 ह्युमिडिटीला किती पाणी इव्हॅपोरेट होतं आहे, काहींचं समजा इथून सांगली साईड असेल तिथे जास्त पाण्याची रिक्वायरमेंट आहे, नाशिक साईडला अजून कमी रिक्वायरमेंट आहे. हे सगळं वातावरणानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार पाण्याचं नियोजन हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये प्लॉटमध्ये वेगवेगळं असतं. पण एक थंब रूल असतो का आपण पाणी देण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आम्ही त्याचा इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो. योप्रो ट्रान्सप्रेशन ह्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आम्ही पाण्याचं कॅल्क्युलेशन करून पाणी दिलं जातं. म्हणजे झाडाच्या पानातून किती पाणी उडून गेलंय तेवढंच पाणी देऊन किंवा आता फ्रुटिंग स्टेजला आहे तिथं पाणी थोडं जास्त लागतं, मग त्या स्टेजमध्ये 20% अजून पाणी वाढवलं जातं किंवा काय रेस्ट पिरियड असेल 10% कमी करावं लागतं. म्हणजे हे सगळं पाण्याचं मॅनेजमेंट त्यानुसार दिलं जातं. प्रत्येक शेतकऱ्याच्या रिडिंग्स ह्या वेगळ्या असू शकतात. जर कोणाला घ्यायचं म्हणलं ते इन्स्ट्रुमेंट सर तर काय कुठून म्हणजे तुम्ही घेतलं होतं? आता ते शक्यतो बऱ्यापैकी आता इंटरनेटच्या युगात आपल्या सगळ्या याच्यावरती अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, ईबे असतील, याच्यावरती ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला मिळून जातात ते असं. कारण आज आता ते स्पेनचं पेटेंटेड प्रॉडक्ट आहे, पण इटीगेज म्हणूनच आहे वेबसाईट, आपल्याला त्यावरती इंटरनेटवरती माहिती अवेलेबल. अप्रॉक्सिमेट प्राइस काय त्याची? त्याची जवळपास 45,000 रुपये आहे. 32,000 $350 त्यावेळेस मी घेतलं होतं. ते एक 35,000 ते 40,000 रुपयाच्या आसपास ती इन्स्ट्रुमेंट आहे. पण समजा तेवढी मोठी कॉस्टिंग एका शेतकऱ्याने घालणं गरजेची नाहीये. त्या तिथलं वेदर स्टेशन असेल, इटीगेज असेल, याच्या 9 किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये क्लायमेट सेम राहतं. मग तिथल्या ग्रुप
करून शेतकऱ्यांनी, काहींचं क्षेत्र 1 एकर असतं, 2 एकर असतं. आता जवळपास आमची कुठली इन्स्ट्रुमेंटची किंमत असेल किंवा आर ओ असेल याची 80 एकरला कॉस्ट डिस्ट्रीब्यूट होते आणि पर एकरचा खर्च हा आमचा कमी होतोय. त्याच्यामुळं ती गोष्ट गरजेची आहे का आपल्या ते गोष्ट किती एकर क्षेत्राला फायदा होतो त्यानुसार ती गोष्ट आपण परचेस केली पाहिजे. कलेक्टिव्हली घेऊ शकतात शेतकरी, हे की नाही? ग्रुपमध्ये आपण घेऊ शकतो. आता सर ह्याच्यात इंटर कल्चरल प्रॅक्टिसेस काय काय असतात लावल्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत? नाही, आता प्रॅक्टिसेस भरपूर आहे, पण आता ह्या व्हरायटीज आहे ह्या आत्ता लेबरचे प्रॉब्लेम सगळ्यात मोठे आहे. मग कमीत कमी लेबर कॉस्टमध्ये आपण कामं केली म्हणजे याला विदाऊट PGR आहे, म्हणजे हँड डिपिंग नाही आहे, डिपिंगचे जेचे स्प्रे नाही आहे किंवा लेबरला कमीत कमी काम म्हणजे ह्या बागेमध्ये फक्त एकदा प्रूनिंगला लेबर आले, त्याच्यानंतर प्रूनिंगला फेल काढण्यासाठी लेबर आले आणि त्याच्यानंतर थिनिंग काही केली नाही ह्या प्लॉटला आणि जस्ट आत्ता कलर सॉफ्टिंगच्या वेळेस खराब वगैरे नेटिंग करून घेतली, खराब मनी हे काढून टाकले. म्हणजे फक्त 3 वेळेस आणि हार्वेस्टिंगला 4 वेळेस, हे 4च वेळेस लेबर फक्त आपल्याकडं ह्या बागेमध्ये आले. कारण ह्या व्हरायटीज आहे ह्या करतानाच अशा आपण चॉईस केला आहे. कारण माझ्याकडे 80 एकर क्षेत्राला फक्त 25 ते 30 ते 35च लेबर हे ॲव्हरेज वर्षभरात आम्ही हे करतो, वापरतो. त्याच्यानुसार याच्यामध्ये कमीत कमी गोष्टी लेबरकडून आपण कसं कमीत कमी करता येईल हे बघणं गरजेचं असतं. त्याच्यात आता फन्नी मारणं किंवा आता स्टेजेसनुसार समजा व्हाईट व्हरायटीज आहे त्याला जर आपण फन्नी मारली किंवा रोटरेवेटर मारलं, त्याची मुळी ब्रेक झाली तर इथेनॉलची लेवल वाढते. इथेनॉल जर वाढलं तर कलर व्हरायटीला बेनिफिट आहे, फायदा आहे का त्याच्यात कलर येऊ शकतो. पण व्हाईट व्हरायटीला त्याच्यात रूट झोन तुटली तर तिथं पिंक बेरीज येऊ शकते. म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी ती व्हरायटीचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे आणि ते कॅरेक्टरनुसार आपण समजा जर तिथं फन्नी किंवा मशागत न करता नाही येणार तिथं आपल्याला वेडीसाईडचं स्प्रे करणं गरजेचं आहे कॉन्टॅक्टमध्ये असं, किंवा सिस्टमिकमध्ये आम्ही कुठलंच वेडीसाईड वापरत नाही आहे, कॉन्टॅक्टमध्ये असेल तेच फक्त आम्ही वापरलं जातं. आणि दुसरं बाकीच्या प्रॅक्टिसेस असतील, फन्नी असेल त्याच्यानं रोटरेवेटर असेल, हे व्हरायटी वाईज महत्त्वाची त्याची नियोजन आहे. बरोबर. आता सर तुम्ही मगाशी पण बोललात रेसिड्यू फ्री तुम्ही उत्पादन करता कारण तुम्ही एक्सपोर्टसाठी जास्त देता माल, सगळा म्हणजे तुम्हाला एक्सपोर्टलाच देता. तर रेसिड्यू फ्री करताना काय काळजी घेता तुम्ही? आता रेसिड्यू फ्री गेले 15 वर्षापासून आम्ही युरोप, UK, नेदरलँड, म्हणजे या अमेरिका खंडामधल्या कंट्रीजला माल, तिथल्या सुपर मॉलला हा माल विकला जातो. त्याच्यासाठी रेसिड्यू फ्री आम्ही तर म्हणजे 15 वर्षापासून करतोय. पण त्याच्यामध्ये BLQ म्हणजे कुठलंही मॉलिक्यूल डिटेक्ट नाही झालं पाहिजे याच्यावरती गेले आम्ही 5 वर्ष झाले काम करतोय. आता आपल्याला रेसिड्यू फ्री करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपली बागेची प्रूनिंग झाली का आपल्याला आपेडाचे, भारत सरकारची संस्था आहे आपेडाला आपल्याला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्या प्लॉटचं लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, प्लॉटचा लेआउट मॅप द्यावा लागतो, 7/12 द्यावा लागतो. त्या पीक पाहणीची नोंद करणं अपेक्षित असते. त्याच्यानंतर ते डॉक्युमेंट आपल्याला ग्रेपनेट, आपेडाची ग्रेपनेट ही एक वेबसाईट आहे त्याला द्यावं लागतं. त्याच्यानंतर आपलं सर्टिफिकेशन येतं. सर्टिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला बागेमध्ये त्याच्यानंतर NRC नॅशनल ग्रेप्स रिसर्च सेंटर आहे पुण्यामध्ये, त्यांच्या वेबसाईटला दरवर्षी ॲनेक्चर 5 हा पब्लिश केला जातो. प्रत्येक औषधाची मॉलिक्यूलची लेवल ही डिसाईड केलेली जाते का MRL लेवल ही MRL लेवल किती आहे, मग त्यानुसार आपल्याला ते औषध किती स्प्रे मारल्यापासून 70 दिवस असेल, 80 दिवस असेल, 50 दिवस असेल, त्याचं डिहायड्रेशनचा टायमिंग हा त्यांनी एक अंदाजी दिला जातो. तो क्लायमेटनुसार कमी जास्त असू शकतो. तिथं सूर्यप्रकाश जर कमी असेल तिथं तो मॉलिक्यूल त्या घडातून इव्हॅपोरेट होण्याची, ऊन असेल तिथं फास्ट होतं, तिथं ऊन नाही आहे तिथं स्लो होतो. 5 ते 10 दिवस हा डिफरन्स असतो. पण ॲनेक्चर 5 दरवर्षी तो आम्हाला नवीन NRCने अपडेट केला आहे तो घ्यावा लागतो. त्यानुसार आम्ही
स्प्रे मॅनेजमेंटमध्ये त्या मॉलिक्यूल त्यांनी दिले तेच मॉलिक्यूल आम्ही वापरतो, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही मॉलिक्यूल आपण वापरू शकत नाही आहे. आणि स्प्रे रेकॉर्ड मेंटेन करून आपल्याला हार्वेस्टिंगच्या अगोदर 30 दिवस 4B हा इन्स्पेक्शन रिपोर्ट हा सबमिट करावा लागतो. तो सबमिट करताना तिथला कृषी असिस्टंट तो बागेमध्ये येतो, बागेचं चेकआउट मॅप सगळं प्लॉटचे व्हेरिफिकेशन केलं जातं, कुठला रोग नाही आहे, कुठलं त्याच्यात काही डॅमेजेस आहे का, कुठलं डाउनी मिल्डो आहे का, काही नुकसान आहे का, ती क्वालिटी आहे ती सबमिट केली जाते. आणि सबमिट केल्यानंतर 4B अपलोड झाल्यानंतर मग तो आम्हाला आपेडाकून एक मेसेज येतो का तुम्ही हा शॅम्पलिंगसाठी हा रेडी आहे हा प्लॉट. मग आम्हाला मेसेज येतो, मेसेज आल्यानंतर तो आमचं सर्टिफिकेशन आम्ही भारतामध्ये आता इथं महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 लॅब NRL नॅशनल केमिकल नॅशनल लॅबोरेटरी ICRची आहे, ती मांजरीमध्ये आहे का, त्यांनी मान्यता दिलेले लॅब्स आहे. मुंबई ठाण्यामध्ये जिओकेम लॅबोरेटरीज आहे, पुण्यामध्ये टिहुई नॉर्डमन लॅबोरेटरी आहे, ह्या 2 आहे, नाशिकला एक आहे, चेन्नईला आहे. ह्या 5 ते 7 लॅबोरेटरीज आहे. ह्या लॅबोरेटरीजलाच आपण ॲक्सेस आहे आमचा सॅम्पल घेण्याचा. मग आम्ही तो सर्टिफिकेशन त्या लॅबला सेंड करतो. तो लॅबचा प्रतिनिधी बागेमध्ये येतो, तो आमच्या प्लॉटला पहिल्यांदा टॅग करतो का हा सॅम्पल त्यांनी काढलाय, म्हणजे दुसरा कुठला सॅम्पल किंवा शेतकरी बरेचसे काय करतात प्लॉट एक दाखवतात, हार्वेस्टिंग एक करतात. मग तो टॅग केला जातो पहिल्यांदा प्लॉटला. टॅग केल्यानंतर ते रॅन्डमली अख्ख्या प्लॉटमध्ये 7 किलो माल हार्वेस्ट केला जातो. प्रत्येक बंचचे 2-2 मनीच काढले जातात. 5 किलो हा लॅब क्रशिंगला जातो ॲनालिसिसला, आणि 2 किलो सॅम्पल हा आमचा विकून म्हणजे युरोपमध्ये तो माल विकत नाही आहे. 3 महिन्यापर्यंत तो कोल्ड स्टोरेजला कंट्रोल सॅम्पल म्हणून राहतो. कधी कधी शेतकरी काय करतात, सॅम्पल काढल्यानंतर त्याला औषध मारतात. जर ते औषध डिटेक्ट झाला का ते त्या शेतकरी जबाबदार राहील, म्हणून ते कंट्रोल सॅम्पल त्या लॅबोरेटरीमध्ये असतो. आणि तो रिपोर्ट तो आमचा ग्रेपनेट रजिस्ट्रेशन आहे आपेडाचं, त्या रजिस्ट्रेशनवरती तो पब्लिश होतो आणि तो बारकोड आमचा प्रिंट होतो. त्या कंट्रीजमध्ये त्या कस्टमरला त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल डिटेक्ट झाले, आमचं स्प्रे रेकॉर्ड ऑनलाईन अपडेट असतं त्यांच्याकडं. स्प्रे रेकॉर्ड यांनी मॉलिक्यूल किती मारले, किती डिटेक्ट झाले आणि किती BLQ निघले, हे सगळे त्या कस्टमरला बघायला मिळतं. म्हणजे ते कस्टमरला बघायला भेटल्यामुळं का त्याला एक म्हणजे मेजरली भारतामध्ये काय आहे का जैविक किंवा याला कुठलंही म्हणजे एक सायंटिफिक प्रोन नाही आहे. मग रेसिड्यू फ्री म्हणजे त्याच्यात मॉलिक्यूल मारले ऑलरेडी. आम्ही कमर्शियल शेतकरी आहे, आम्हाला उत्पन्न तर पाहिजे. आमचं एकरी 5 लाख रुपयाच्या खाली जर प्रॉफिट नाही राहिला तर आम्ही हा व्यवसाय करू शकत नाही. आमचा एक असा थंब रूल आहे. मग आम्हाला जर पैसा मिळलाच पाहिजे तर त्याच्यासाठी ती सायंटिफिकच गोष्ट पाहिजे, सायंटिफिक प्रॉन पाहिजे. आणि त्या कंट्रीजला त्यांचे नियम काय ते नियम पाहून आम्ही प्रोडक्शन काढलं पाहिजे आणि मग त्यानुसार आम्ही प्रोडक्शन त्यांना देतो. तर जवळपास आम्हाला मार्केटनुसार 120 ते 150 160 पर्यंत रेट आम्हाला मिळतात. म्हणजे त्या कंट्री वाईज त्या टायमिंगनुसार व्हरायटी वाईज हे रेट कमी जास्त होत असतात. पण कमीत कमी रेट 120 ते 140 150 पर्यंत रेट राहतात. पण त्याच्यासाठी हा सगळा म्हणजे डॉक्युमेंटेशन असेल. आता हे झालं ग्रेपनेटचं, पण गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन असेल तर ते आमच्याकडे आहे. त्याच्यासाठी आमच्या लेबरला ते ट्रेनिंग आहे का, आम्ही औषध मारतो ते पंप कॅलिब्रेट आहे का, त्याचं इन्स्पेक्शन आपण करतोय का. म्हणजे टोटल अख्ख्या बागेमध्ये आम्हाला म्हणजे अख्ख्या आमच्या फार्मिंगमध्ये गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसचं ही जर्मनची संस्था आहे ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन, तिचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं तरच आम्ही तिथल्या सुपर मार्केटमध्ये आम्ही माल विकू शकतो. अन्यथा तिथला आम्हाला अप्रूव्हल मिळत नाही माल विकण्यासाठी. म्हणजे आम्ही रेसिड्यू फ्री कसं पिकवला आहे त्याच्या पाठीबा आमचं प्रॅक्टिसेस कशा आहे ह्या लक्ष ठेवल्या जातं. ते पाहून आम्हाला तिथं माल विक्री करायला हे मान्यता भेटते. आता सर
तुम्ही सांगितलं जसं गॅपचं सर्टिफिकेट आहे, तसे अजून सर्टिफिकेट असतील ह्याच्यामध्ये की रेसिड्यू फ्री माल तुम्हाला जर बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करायचा आहे तर त्याच्यासाठी कुठले कुठले सर्टिफिकेशन लागतात, किंवा लोकांना जर आता हा एक्सपोर्ट करायचा असेल तर त्यांना कुठल्या सर्टिफिकेशनची गरज असणार आहे, मेन कुठले सर्टिफिकेट लागतात? नाही, आता ग्लोबल गॅपचं हे कंपल्सरी पाहिजेलच, त्याशिवाय आपण बाहेरच्या देशात माल पाठवू सगळ्या शकत देशांसाठी नाही. हे सगळ्या सुपर मार्केटसाठी आहे का तिथं सगळ्यात चांगले रेट मिळतात. ग्लोबल गॅप सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ग्रेपनेट म्हणजे आपलं जर आपेडाची ग्रेपनेट जर नसेल तर तुम्ही सॅम्पल अनालिसिसच करू शकत नाही, म्हणजे अनालिसिसच होऊ शकत नाही. तर आपेडाची ग्रेपनेट तर गरजेचंच आहे. तर ग्रेपनेट असेल तरच आपल्याला पुढं याची आपल्याला हे 2 सर्टिफिकेशन तर सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्याच्यानुसार प्रत्येक कंट्रीचे काही स्पेशल सर्टिफिकेशन असतात, ते आपल्याला त्या कंट्री वाईज त्या कुठल्या मार्केटला जाणार आहे त्यानुसार आपल्याला त्याची रिक्वायरमेंट आहे. पण हे 2 तर सगळ्यात महत्त्वाचे आहे. म्हणजे जर तुमच्याकडे ग्रेपनेट रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही द्राक्ष अनालिसिसच करू शकत नाही कुठल्याच लॅबला. त्याच्यामुळे आपल्याला ते तर गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला सगळं मग ग्लोबल गॅप समजा बाकीच्या मार्केटनुसार, काही मार्केटला अरब कंट्रीसाठी ग्लोबल गॅप नाही आहे अनिवार्य, पण मेन युरोप कंट्रीज आहे तिथं गरजेचं आहे. बरोबर सर. आता ह्याचा हार्वेस्टिंग पिरियड काय असतो? आता प्रत्येक ह्या सगळ्या विदाऊट PGRच्या व्हरायटी आहे, याचा 130 दिवस ते 150 दिवसाचा हार्वेस्टिंग पिरियड आहे. आता हा याचा 150 दिवसची व्हरायटी आहे. 150 दिवसात हार्वेस्टिंग पिरियड होऊन जातो. आणि तुम्ही कुठल्या कुठल्या देशात म्हणजे आता सप्लाय करताय? आता हा माल मेजरली ही जास्त किपिंग क्वालिटीची व्हरायटी मेजर युरोप खंडामध्ये, अमेरिका खंडामध्येच हा माल जातो. नॉर्थ अमेरिकेमध्ये शेती कमी प्रमाणात आहे. साऊथ अमेरिकेमध्ये आहे, पण त्यांचा माल, साऊथ अमेरिकेतला माल संपला, ब्राझील, पेरू, चिली, त्याच्यानंतर भारताच्या मालाला डिमांड येते आहे. मग हा माल आमचा जवळपास उत्तर अमेरिकेमध्ये, युरोपचा नॉर्थ भाग ह्यामध्ये जास्त डिमांड राहते, कारण ह्या सेल्फ लाईफ जास्त असणाऱ्या व्हरायटीज आहे. आता आपण पाहतो का दुष्काळामुळे पनामा कालवा, सुयोग कालवा हे दोन्ही बऱ्यापैकी पाऊस कमी झाल्यामुळे बंद आहे. तर मग आपल्याला साऊथ अमेरिकेला वळसा घालून हा माल उत्तर अमेरिकेमध्ये नेला जातो. तर तिथं सेल्फ लाईफ सगळं स्ट्रॉंग आहे. तर हे मेजरली तिथं नेऊन फायदा होतो, चांगल्यापैकी फायदा मिळतो आम्हाला. सर आता तुम्ही मगाशी वेदर ॲपचं आपण तुमचं माहिती करून घेतली, इव्हॅपोरेशनचं इन्स्ट्रुमेंट आहे तुमच्याकडे, TDSचं आहे, आरो प्लांट, स्लरी तुम्ही वापरताय, सगळं दाखवलं. आता तुम्ही या पद्धतीनं कंट्रोल, जे क्लायमेट कंट्रोल तुमची शेती करताय, म्हणजे तुम्ही त्यानुसार स्टडी करून पूर्ण हे करताय, तर ह्याचा अप्रॉक्सिमेट तुम्ही खर्च सांगू शकाल की नॉर्मल शेतकरी जे ह्या सगळा स्टडी करत नाहीत त्यांच्या जर कंपॅरिझनमध्ये आपण जर बघितलं तर किती % पर्यंत खर्च लई नाहीये? आता हे ॲम्बिएंट वेदरचं वेदर स्टेशन आहे, आमचं वेदर स्टेशन मॉडेल नंबर 2001 आहे. हे तुम्ही गुगलला टाकलं तर तिची प्राइस आहे फक्त 25,000 रुपये. आज सर्वसामान्य घरामध्ये 40,000च्या खाली कुठलाच मोबाईल यूज होत नाहीये. इन्स्ट्रुमेंट महागे असं नाहीये, त्याची इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट एकदम कमी. आता याच्यात 12 प्रकारचे सेन्सर आहे. म्हणजे रेन गेज तर हा कंपल्सरी पाहिजे. ह्युमिडिटी आणि टेम्परेचर शिवाय आपल्याला बागेचा कुठलीच शेतीच होऊ शकत नाही ह्या 2 सेन्सर शिवाय. रेन गेज आपल्याकडे पाऊस किती, आता जवळपास आमच्याकडं 540 mm पाऊस आहे. तर आमच्याकडं क्रॉप पॅटर्न आम्ही ह्या वर्षी व्हिजिटेबल करणार आहे ते करणार नाही, कारण आम्हाला मेन हॉर्टिकल्चरला, फळबागेला आम्हाला पाणी सेव्हिंग करायचं. आमचे शेततळे असतील, विहिरी असतील, त्यावेळेस पाऊस 1000 mm 1500 mm होतो. त्यावेळेस आम्ही बाकीचे मग अल्टरनेट क्रॉप शोधतो का, त्याच्यात मग आम्ही टोमॅटो करतो, ढोबळी मिरची करतो, कारले करतो. पण पाऊस कमी असेल त्यावेळेस आम्हाला फोकस करायला संधी भेटते का आपण कुठल्या पिकावरती फोकस केला पाहिजे, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे रेन गेज तर गरजेचंच आहे. आज 20 ते 25 हजारात चांगल्या पद्धतीचे वेदर स्टेशन अवेलेबल होतात. वेदर स्टेशनची कॉस्ट जर जात असेल तर प्रत्येक समजा ह्युमिडिटी 250 रुपयातच मिळतो. त्याच्यानंतर मॅन्युअली रेन गेज आहे ते 800 रुपयातच मिळतात. 800 रुपयात ते रेन कॅल्क्युलेट करून जर काउंटिंग घेतलं तर आपल्याला रेन गेज मिळून जातं. म्हणजे आज कुठलीही गोष्ट ही आज प्रत्येक घरात 2-2, 3-3 मोबाईल आहे. म्हणजे जवळपास एक मोबाईल 40,000च्या कमी कुठलाच नाही आहे. 1.5 ते 2 लाख रुपयाचे शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य मोबाईल आहे. आणि हे मोबाईलपेक्षा कमी कॉस्टिंगमध्ये आपले हे इन्स्ट्रुमेंट आहे. फक्त एक हे इन्स्ट्रुमेंट वापरताना
ते कॅलिब्रेशन ही सगळ्यात महत्वाचं आहे. जर इन्स्ट्रुमेंटचं जर कॅलिब्रेशनच चुकलं तुमची सगळ्याच रिडिंग चुकू शकतात. मग इन्स्ट्रुमेंट वापरण्याच्या अगोदर त्याचा अभ्यास, त्याचं प्रॉपर ट्रेनिंग, त्याचं कॅलिब्रेशन असणार, बफर सोल्युशन्स आणि ते कॅलिब्रेट कसे, म्हणजे आता सॉइल सेन्सर सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज सॉइल सेन्सर वापरतात, पण ते कॅलिब्रेट कसे केले जातात याचंच थंब रूल माहित नाही. आज प्रत्येक कुठलंही इन्स्ट्रुमेंट हे, आता आमचं हे वेदर स्टेशन वापरतो आम्ही, हे IMDB नी हे अप्रूव्हल आहे का, त्याचा रेन गेज कुठल्या अँगलला बसवला आहे, त्याचं हे आता समजा काही सॉइल सेन्सर्स आहे हे राहुरी विद्यापीठाने अप्रूव्हल केले का, हे सगळं. कारण विद्यापीठाने अप्रूव्हल करतात किंवा एखादी संस्था अप्रूव्हल करते ते 3 वर्ष फील्ड ट्रायल मल्टी लोकेशनला घेतले जातात आणि त्याचे तो कॅलिब्रेशन काढून त्याचं प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम मेंटेन करून हे केले जातात. आज कुठलेही मार्केटमध्ये शेतकरी विचार करताना हे अप्रूव्हल, विद्यापीठाचं अप्रूव्हल पाहत नाही किंवा काही सॉइल सेन्सर असेल त्याचे अप्रूव्हल बघत नाही आहे, डायरेक्टली मार्केटमधून आज घेतलं जातं. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कॅलिब्रेशन ते IMDBनी, समजा वेदर स्टेशन असेल ते IMDBचं अप्रूव्हल आहे का ते बघणं गरजेचं आहे, किंवा सॉइल सेन्सर असेल तर विद्यापीठाचे अप्रूव्हल आहे का त्याला, ते गरजेचं आहे. म्हणजे हे सगळं घेताना त्याचा पूर्ण अभ्यास करूनच घेतलं पाहिजे, अन्यथा त्याच्या मागच्या चुका पण बऱ्यापैकी जास्त आहे. आता सर तुम्ही एवढं जे कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये घेताय, तर मग एकंदरीत तुम्ही एक अमाऊंट, उत्पादन खर्च किती येईल, जवळपास किती येतो तुमचा? आता आकडेवारीमध्ये कसं होतं, आम्ही आमच्या प्रॅक्टिसेस असतात त्याच्यामुळं म्हणजे तरी पण ॲव्हरेजली 1.5 ते 1.25 लाख रुपये ॲव्हरेज खर्च असतो. म्हणजे कमीत कमी 1.5 लाखात 1 ते 1.5 लाखाच्या खाली येत नाही. पण जास्त जर क्लायमेट चेंज झाला तर 1.25 लाख. क्लायमेट जर चांगलं राहिलं तर 1 लाख पण होतं एक सायकलला. हा 12 महिन्यामध्ये असं. पण क्लायमेटवरती बऱ्यापैकी डिपेंड आहे. आता आपण चालू हे 2 महिन्यामध्ये क्लायमेट एकदम क्लिअर आहे, चालू वर्षाचा खर्च हा 1.5 लाखापर्यंत खर्च आहे. जर आपण समजा या व्हरायटीवरती पण डिपेंड आहे. आता जर तिथं PGRच्या व्हरायटी, थिनिंगच्या व्हरायटी आहे, तुमचा 1 लाख रुपयाने खर्च वाढू शकतो अजून तिथं. म्हणजे तिथं लेबर कॉस्ट वाढली. आता आम्ही सांगितलेलं 3 ते 4च वेळेस लेबर येऊन गेले, अन्यथा लेबर आले नाहीये. म्हणजे तिथं आमची कॉस्टिंग कमी आहे. बरेचशे शेतकऱ्यांना म्हणजे आज असं वाटतं की द्राक्ष म्हणजे एकच आहे. जवळपास द्राक्षामध्ये 350 प्रकारच्या व्हरायटीज आहे. आता काही ग्रापासारख्या ब्रीडर संस्था आहेत, त्यांच्या हजार व्हरायटी पाईपलाईन मध्ये आहे, किंवा काही 100 पेटेंटेड आहे. द्राक्ष आपलं आता द्राक्ष लावायची ठरताना आपल्या बागेचं जॉग्राफिकल क्लायमेटचा डाटा हा त्या ब्रीडरला द्यावा लागतो 3 वर्षाचा. मग ती ब्रीडर आपल्या क्लायमेट मधला आपल्याला सुटेबल होणारी व्हरायटी दिली जाते. आता शेतकरी काय करतो, त्या शेतकऱ्याने कुठली व्हरायटी लावली तो कधीच एक्सपोर्टरला विचारत नाही, तिने कुठली लावली तो शेतकऱ्यांना व्हिजिट करतो आणि त्या शेतकऱ्यांनी लावलेली व्हरायटी लावतो. मग त्याच्यातलं मार्केटिंग माहीत नसती, त्याच्यातलं फील्ड प्रॅक्टिसेस माहीत नसतात. मग विक्रीला अडचण येते. मग आज जर आपण आपला माल परचेसर कोण आहे त्याला जर आपण त्याच्या सजेशनवरती व्हरायटीज लावल्या तर 100% आपल्याला विक्रीला अडचण येतच नाहीये. 2 वर्ष आपल्याला पिकवायला त्रास होतो, 2 वर्ष एखादी व्हरायटी सेट व्हायला त्रास होती, पण तिथपर्यंत आपल्याला त्या व्हरायटीची अडचण येत नाहीये. म्हणजे त्यानुसार शेतकऱ्यांनी व्हरायटी डिसाईड केला पाहिजे. प्रत्येक व्हरायटीनुसार व्हरायटीचं कामकाज वेगळं आहे, त्याचा खर्च वेगळा आहे, त्याचं उत्पन्न वेगळं आहे. आता डाळिंबामध्ये जवळपास 8 महिन्याचा पिरियड आहे, द्राक्षी 5 महिन्याचा आहे. 8 महिन्यात जवळपास 2-2.25 लाख रुपये एकरी खर्च जातो स्प्रेचा. कारण पाऊस जर वाढला तर आपलं स्प्रे नंबर ऑफ स्प्रेची संख्या वाढती आणि त्या गोष्टी होऊन जातात. आणि सर आता हे जे तुम्ही पूर्ण एक्सपोर्ट करताय तर तुम्हाला चांगला रेट मिळतोय, पण हे जर एखाद्याला डोमेस्टिक मार्केटमध्ये द्यायचं म्हटलं तर मग कसा रेट? नाही, आता डोमेस्टिकचा आणि युरोपसाठी किंवा बाकीचा आउट ऑफ कंट्रीसाठी जवळपास 30% डिफरन्स होतो. म्हणजे जवळपास 100 म्हणजे आज 150-140 रुपये रेट हा तिथल्या सुपर मॉल मार्केटनुसार रेट चेंजेस असतो. हीच व्हरायटी जर आज रेसिड्यू फ्री माहीत नाही, इथं जर मार्केटला नेली ती 60 आणि 70 रुपये किलो जाणार आहे. आणि हीच व्हरायटी माझ्याकडे सर्टिफिकेशन आहे, त्याच्यात मॉलिक्यूल आज तिथला खाणारा वर्ग हा अवेअरनेस आहे, त्याला ते सगळी गोष्ट कुठलं खाल्लं पाहिजे कुठलं नाही खाल्लं पाहिजे. आता रेड कलरच्या जवळपास अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज रेड कलरमध्ये जास्त आहे. मग त्याच्याबद्दल तुमचं डाळिंब असेल, द्राक्ष असतील, त्याच्यानंतर पिरू असेल, हा रेड कलर पिंक पेरो, याच्यामध्ये काय आज बरेचसे पब्लिकेशन्स इंटरनेट आज आपल्याला फ्री भेटायला लागले. बरेचसे रिसर्च पेपर आपल्याला वाचता येतात का रेड कलरमध्ये खाण्यासाठी शरीरासाठी कोणतं आहे. इथून पुढला काळ टेस्टसाठी नाही आहे, पण शरीरासाठी असणारा मेडिसिनल व्हॅल्यूज त्या पिकामध्ये काय हे असेल तरच ते विकलं जाणार आहे, अन्यथा विकलं जाणार नाही इथून पुढल्या काळात. कारण प्रत्येक
खाणारी गोष्ट ही डाएट ही एक आज प्रत्येक खाणारा वर्ग हा डाएटची कन्सल्टन्सी घेतो. तुम्ही कुठलं खाल्लं पाहिजे, कुठलं नाही खाल्लं पाहिजे, त्याच्या प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज असतील, त्याच्यात अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज किती असतील हे पाहिलं जातं. त्याच्यामुळं ते पीक करतोय त्याच्या मागं आपल्याला ते मेडिसिनल व्हॅल्यूज काय हे सगळ्यात महत्वाचे पाहिजे. तरच त्या गोष्टी. आता समजा सीडेड ग्रेप्स आहे, पहिलं इथून मागला काल 2-3 वर्षापूर्वी रेड ग्लोब ही 70 रुपये किलो विकत होती. ह्या 3 वर्षात हीच व्हरायटी 200 रुपये किलो विकायला लागली. का तिच्यात सीड आहे. असे पेपर पब्लिकेशन्स भरपूर झाले का त्या सीडच्या ऑइलमुळं अँटी कॅन्सर्स बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ लागला, किंवा बरेचसे डॉक्टर लोक त्यांना त्याचा बेदाना तुम्ही सजेशन द्यायला लागले का तुम्ही ते बेदाना वगैरे खाऊ शकता, तुमचं इम्युनिटी चांगली राहू शकते. म्हणजे हा आपण म्हणजे खाणारा वर्ग चेंज होईल तशा पद्धतीने आपण चेंज केलं पाहिजे. आता म्हणजे आपण ओव्हरऑल बघितलं खर्च, आणि जर तुम्ही एक्सपोर्ट वगैरे करायचं तर एक पर्सेंटेज मध्ये जर आपण प्रॉफिट, नेट प्रॉफिटचं म्हणलं तर पर्सेंटेज आपल्याला काय होऊ शकतं? नाही पर्सेंटेज नाही, आम्ही तर नाही म्हणजे आज जर नेट प्रॉफिट माझं मी आताच सांगितलं, शेतीमधला एक थंब रूल आहे, एकरी 5 लाख रुपये जर 3 वर्षाची ॲव्हरेजमध्ये जर आपल्याला शिल्लक नाही राहिली तर ते पीक मी चेंज करतो. नेट प्रॉफिट आपल्याला 5 लाख हे शिल्लकच राहिले पाहिजे. मग त्याच्यात कुठलंही क्रॉप करा, एक तर पपई करा, पेरू करा, द्राक्ष करा, डाळिंब करा, कुठलंही क्रॉप करा, त्याच्यात तेवढी शिल्लकच राहिले पाहिजे तरच ते पीक. नाही अन्यथा जर 1-1.5 लाख रुपयासाठी समजा जर मी एवढी टेक्नॉलॉजी, एवढं इन्स्ट्रुमेंट, एवढं सगळं वापरून जर मला तेवढा पैसा राहत नसेल तर मग मला ते माझ्या म्हणजे ते काम कुठंतरी चुकतंय, किंवा आपण त्या नॉलेजचा वापर, कारण हेच नॉलेज जर एखाद्या इंडस्ट्रीयलमध्ये दिलं तर याची व्हॅल्यू ही तेवढ्या पैशामध्ये राहिली असती. तेवढंच आपल्याला आर्थिक याच्यासाठी दरवर्षी आम्ही स्टडी टूर करतो. म्हणजे प्रत्येक आता ह्या व्हरायटीज आम्ही आमच्या कॉम्पिटिटरला आम्ही तो माल विकतोय. समजा युरोप खंडामध्ये, तिथं आम्हाला कॉम्पिटिशन कंट्री कोणती आहे, ब्राझील आहे, पेरू आहे, चिली आहे, यांचा माल कुठल्या वेळेस येतो, त्यांची व्हरायटी कोणती, त्यांच्यापेक्षा आपण कधी माल आणू शकतो, हा स्टडी टूर असतो. स्पेन असेल, ह्या स्टडी टूरसाठी दरवर्षी आम्ही इंटरनॅशनल स्टडी टूर केला जातो. तिथला तो पण स्टडी टूर करताना तो आम्हाला कॉम्पिटिशन कंट्रीज आम्ही माल विकतोय त्यावेळेस कुठल्या कंट्रीचा माल येतो आणि ती कुठली व्हरायटी ते आम्ही ॲनालिसिस केला जातो वर्षभरातला, आणि त्याच फील्डला त्या क्षेत्राला जाऊन व्हिजिट केली जाते, आणि त्यानुसार आम्ही आमचं पुढले 2 वर्ष 3 वर्ष आम्ही पिकाची रचना ही चेंज केली जाते. बरोबर सर. आता खूप लोक अशी आहेत जी द्राक्ष पिकवतात. खूप लोक म्हणत असतात की आम्हाला परवडत नाही द्राक्ष शेती, म्हणजे एकंदरीत आपण जर त्यांच्याशी बोलायला गेलं ना, परवडतच नाही, रोग हे ते ह्या सगळ्या गोष्टी, पण लोकांनी हे पण मॅनेज केलं पाहिजे. तुम्ही त्यांना काय सांगाल? एक द्राक्ष शेती आता तुम्ही एवढे शास्त्रशुद्ध पद्धतीने करताय तर त्यांच्यासाठी काय बोलाल? आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आता आपली चर्चा बोलता झाली का द्राक्षामध्ये असणारे रोग, कीड आणि त्याच्यासाठी असणारे पिजार, या प्रत्येक पिजार किंवा किडी किंवा रोग मार्केटमधली 4 नावं तोंडपाठ असणं गरजेचं, आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. याला डावणी म्हणतात, याला बुरी म्हणतात. जवळपास असे बरेचसे शेतकरी आहे का आम्हाला शेड्यूल लिहून द्या, आज कुठला स्प्रे मारायचा, उद्या कुठला स्प्रे मारायचा, किंवा एखाद्या कन्सल्टंटवरती डिपेंड असेल, किंवा एखादा दुकानदार म्हणजे त्याच्यावरती सल्लागार असेल तो डिपेंड असेल. जर आज कसं होतं, जर क्लायमेट चेंज झाले, गेल्या वर्षीचं मी शेड्यूल असेल माझं ते ह्या वर्षी वापरू शकत नाही. ह्यावेळेस आर्द्रता ही गेल्या वेळेस 60% होती, चालू वर्षी 30%. मग इथं चेंजेस होतात. मग तिथं ते चेंजेस जर त्या शेतकऱ्यांनी जर तसं चेंज झालं नाही तर ते उत्पन्न कमी होतं. आता व्हरायटीज कमी होतात. मी आता म्हणलं तसं का शेतकऱ्याला विचारून व्हरायटी बघतो त्यांनी कुठली लावली. आज व्हाईट व्हरायटी आज 40 रुपये किलो पण जाते, आणि आज म्हणजे क्रिम्सन असेल, फॅन्टसी असेल, रेड ग्लोब असेल, ह्या 150 ते 200 रुपये किलो पण जातात. म्हणजे व्हरायटी वाईज सुद्धा रेट चेंज होतात. मग आता समजा जस्ट एसियन व्हाईट व्हरायटी खाण्यासाठी फुल ब्रिक्स आहे, टेस्ट आहे, पण तिला सेल्फ लाईफच नाही आहे. तिची सेल्फ फक्त 15 दिवसाची आहे, आणि हिची सेल्फ लाईफ 6 महिन्याची सेल्फ लाईफ आहे. मग जर त्या सेल्फ लाईफनुसार तो माल जर आत्ता नाही विकला, मी डोमेस्टिक मार्केटसाठीच तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून पुन्हा इथल्या मॉलला विकला तरी मला 300 ते 400 रुपये किलो रेट मिळतात. म्हणजे त्या व्हरायटीनुसार प्रत्येक त्या शेतकऱ्याने एकतर
त्याच्यात प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. ट्रेनिंग घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे असं. बरोबर. सर, तुम्ही एवढ्या छान पद्धतीने ही माहिती दिलीत आम्हाला आज, आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने, म्हणजे तुमचा अभ्यास त्यामधला एवढा छान आहे, म्हणजे एक शास्त्रज्ञाच्या लेवलचा तुमचा अभ्यास आहे. आणि खरंच तुम्ही एक तुमच्याकडे जरी PhD नसेल तरी मी म्हणू शकते की तुम्ही ऑलरेडी PhD केली ह्याच्यामध्ये. आणि तुम्हाला बघितल्यावर मला एकच वाक्य आठवतं की विद्या विनयन शोभते. म्हणजे तुमच्याकडे खरंच एवढा अभ्यास आहे, एवढा प्रचंड अभ्यास आहे. पण भेटल्यापासून मी बघते की तुम्ही प्रत्येक गोष्टीत एवढे हंबल आहात. सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लेन करताय छान पद्धतीने, आणि खूप छान वाटलं भेटून, हे ऐकून. आणि मला असं वाटतं खूप साऱ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना ही सगळी माहिती गरजेची होती, कारण आपल्याला पहिल्यापासून जे माहीत असतं त्याच पद्धतीने आपण शेती करतो, त्याच पद्धतीने ते करत राहतात. मग ते परवडत नाही. क्लायमेट चेंजनुसार कसं पीक बदललं पाहिजे, कसं सगळ्या त्यांच्या प्रॅक्टिस बदलल्या पाहिजेत, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्ही आज एवढ्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलं, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि आम्हाला इथे यायची संधी दिलीत त्याबद्दल पण धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.